संवाद झालाय त्याच्यावरनं हे समजते की लोकांची ही इच्छा आहे की मोदीजींचं सरकार वापस आपल्याला या भारत देशात आणायचे व आपल्याला विकासाची दिशाकडे न्यायचे। खास करून महिला वर्ग त्यांनी आम्हाला ठणकावून सांगितले की धाराशिव उस्मानाबादला अनेक वर्षांपासून एक सक्षम महिला उमेदवार, एक विकास करणारी महिला, एक विजनरी नेता आज अर्चनाताई पाटील यांच्या निमित्ताने भेटलेले आहे। त्या निमित्ताने त्यांनी त्यांचं बहुमूल्य मत हे अर्चनाताईंनाच करणार आहेत। मित्रांनो, आपल्याला जसं माहिती आहे की या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब जे भारताला आपल्या विकासाच्या दिशेने नेत आहेत, जे विकासाची गती जशी भारत देशामध्ये आहे तसाच विकास बार्शीमध्ये आपले लाडके आमदार राजेभाऊ राऊत करत आहेत। गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढा विकास, जेवढे रस्ते असतील, गटरीची कामं असतील, जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर असेल राजेभाऊंनी केला ते अनेक वर्ष झाला नाही। बट बार्शीला अजून खूप विकासाची गरज आहे, त्यामध्ये काही अडथळा येऊ नये। त्यामुळं आपण जास्तीत जास्त अर्चनाताईंना मतदान करून राजेभाऊंचे हात बळकट करा व मोदी साहेबांचे देखील हात बळकट करा, एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या भाषणासाठी। यानंतर या ठिकाणी आमचे मित्र माननीय रोहित पाटील यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। रोहित रमेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। या ठिकाणी आपल्या बार्शीचे आराध्य दैवत श्री भगवंत यांचा नतमस्तक होतो। थोड्याच वेळात आपले नेते आदरणीय राजेभाऊ राऊत थोड्याच वेळात व्यासपीठावर येणार आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ एक भव्य सभा अशी बार्शी शहरात उभा राहिलेली आहे। तर मला सगळ्यात पहिल्यांदा एकच सांगायचं आहे की राजेभाऊंनी विकास असू नाही तर कुठल्या काही असू, राजकारणात असू, राजेभाऊंनी कुठली गोष्ट हातात घेतली आणि सरकारला मागितली ती पूर्णत्वास नेतेच। आणि राजेभाऊंनी ही अर्चनाताईची उमेदवारी स्वतः वैयक्तिक मागून आणलेली आणि राजेभाऊंनी मागितलेली वस्तू कधी पूर्ण होणार नाही असं होतच नाही। आणि आजच सांगतो, राजेभाऊंनी उमेदवारी मागितली असल्यामुळे अर्चनाताई 100% निवडून येणार आहेत, ह्यात काही गॅरंटीज नाही। आणि एक राहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता आपले विरोधी उमेदवार त्यांची उमेदवारी त्यांना माहीत होती, आपली उमेदवारी फायनल आहे वगैरे, आपली उमेदवारी थोडीशी हुशार डिक्लेअर झाली, पण त्यांचा जी 16 महिन्याचा प्रवास आज उमेदवारी डिक्लेअर झाली म्हणजे आपल्याला बार्शी तालुक्यातून एक भरघोस मताने 30 ते 35 हजाराचा मतदान लीड आपल्या अर्चना पाटील यांना द्यायचं आहे। कारण आपण जर जेवढ्या मताने लीड देऊ तेवढ्याच आपले नेते आदरणीय राजेभाऊ राऊत यांची मान मुंबईत सगळ्यात थाटपणाने जायला पाहिजे। आणि जी मान तिथं थाट राहील तेव्हाच आपल्या बार्शीत आता 4000 कोटीचा निधी आलाय, तर अजून फडणवीस साहेब काय करतील ह्याचा विचार करा। आणि ह्या आपल्या आमदार राजेभाऊसाठी एक घड्याळ चिन्हासमोरील अर्चना राणा जगदीश पाटील यांना मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढं या ठिकाणी सांगतो, थांबतो। धन्यवाद। ज्यांनी कालची वैरागची सभा गाजवली आणि वैराग भागाचे नेते आदरणीय संतोष दादा निंबाळकर आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। तसेच बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय रमेश अण्णा पाटील आपल्याला देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। यानंतर आदरणीय केशवबापू गोगरे आपल्याला देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बार्शी तालुका अध्यक्ष आदरणीय विक्रमजी सावळे आपल्याला विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। ये आसमां छीन गया तो क्या नया ढूंढ लेंगे, हम वो परिंदे नहीं जो उड़ना छोड़ देंगे। कोशिश कर तू हल निकलेगा, आज नहीं तो कल निकलेगा। अरे अर्जुन सा तू लक्ष्य रख,
मरुस्थल निशाना लगा, मरुस्थल से भी जल निकलेगा. आणि अशा असाध्य ध्येयानं प्रेरित होऊन ज्यांनी या बार्शी तालुक्याच्या विकासासाठी रात्रंदिवस काम करून विकास कामाचा प्रचंड निधी या तालुक्यासाठी खेचून आणला ते सन्माननीय राजाभाऊ राऊत, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी. मी आज फक्त 5 मिनिटांमध्ये का आणि कशासाठी म्हणून या 2च गोष्टींवर बोलणार आहे. संबंध धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत असताना तुळजापूर आई श्री क्षेत्र तुळजाभवानीच्या तुळजापूरपासून निघालो, उमरग्याला गेलो, औस्याला गेलो, कळंबला आलो, उस्मानाबादला आलो, भूम, परंडा, वाशी आणि या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की या बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये जे रस्ते विकासाचं काम झालं, हे काम 100% राजाभाऊंच्या प्रयत्नामुळे झालं, याच्याविषयी कुठलीही शंका नाही आहे. आणि म्हणून आर्थिक विकासासाठी सगळ्यात पायाभूत गरज कुठली असते तर ती रस्त्याच्या विकासाची गरज आहे. आणि बार्शी शहराच्या अंतर्गत रस्ते विकासापासून ते राष्ट्रीय महामार्ग असू द्या, या तालुक्यातनं झालेले राज्यांचे रस्ते असू द्या, या प्रत्येक बाबतीमध्ये राजाभाऊनं त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा विषय की तुम्हा आमच्या या नवीन येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत विचार करायला लावणारी गोष्ट आहे. 650 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी सिंचनासाठी, जी अपूर्ण राहिलेली पाणी पुरवठा योजना, उपसा सिंचन योजना, ते काम पूर्णत्वाला नेण्याचं श्रेय राजूभाऊंना दिलं गेलं. आज येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत जवळपास 12,500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली त्या ठिकाणी येत आहेत. माझ्या माता भगिनीने, युवक मित्रांना मला सांगणं आहे, कृपा करून भावनेच्या आरी जाऊ नका. सोशल मीडियावरच्या आकर्षित करणाऱ्या या रील्स आणि गाणं बघण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळे सताड उघडे ठेवून या बार्शीच्या पंचकृषीतल्या माळरानावर जाऊन बघा. या आज पाईपलाईनचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि याच्या माध्यमातून तुमची आमची या परिसरातली शेतं हिरवीगार उभी राहणार आहेत. दरडोई उत्पन्न या शेतकऱ्यांचं या भागातल्या मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे. आणि बार्शी बाजारपेठ ही 70% ही शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. मी एवढ्या तळमळीनं आणि पोटतिडकीनं बोलतो त्याचं कारण आहे की आज या बार्शीच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता ही महायुतीची आहे. कधी नव्हे तो योग हे आपल्या जीवनामध्ये, जिथं नगरपालिका, बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी या सगळ्या बाजू आपल्या बरोबर आहेत. महायुतीचं सरकार आहे, केंद्रातलं सरकार आहे, निधीची कुठलीही कमतरता नाही. आणि म्हणून ज्या जोमानं राजाभाऊ काम करतायत, ज्या उत्साहानं काम करतायत, राजाभाऊंची गाडी मोसमामध्ये आहे आणि कृपा करून त्याला ब्रेक लावण्याचं पाप किमान बार्शीच्या जनतेनं करू नये, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. हे समजून घ्या. आपण कुणाची हवा, कसली हवा? अरे हवेनं आमचं पोट भरणार आहे का? वस्तुस्थितीचा विचार केला पाहिजे. जर या महाराणावर तुमचं माझं क्षेत्र 1 लाख पुढच्या 6 वर्षामध्ये सिंचनाखाली आलं, गुणुले 1 लाख रुपये जर आपण हिशोब बघितला तर आपल्याला मित्रांनो लक्षात येईल जवळपास 10,000 कोटी रुपयापेक्षा सुद्धा जास्त तुम्हाला मी सांगतो उत्पन्न या तालुक्यामध्ये निर्माण होणार आहे. आणि जर अशी परिस्थिती निर्माण झाली, पायाभूत सुविधा त्या ठिकाणी झाल्या, या MIDCला मिळालेलं पाणी, वैरागमध्ये नव्याने होणारी MIDC, आणि याचा साकल्याने जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षामध्ये येईल की हा बार्शी विकासाच्या दिशेने नवीन क्रांती करणार आहे. आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये बारामतीच्या नंतर जर कुठलं शहर घडणार आहे तर ते फक्त बार्शी असणार आहे. सन्माननीय अजितदादा, राज्याचे उपमुख्यमंत्री, की ज्यांनी भयंकर या बार्शी तालुक्यावर प्रेम केलं, आजपर्यंतचा निधी प्रचंड मोठ्या संख्येने आपल्याला दिला. आणि त्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावानं इतकं काय? अरे मित्रांनो, हा निधी दिला कोणी? कित्येक सभेमध्ये फडणवीसांनी सांगितलं, राजाभाऊ तुम्ही माझ्यासाठी बेररचे आहेत. कालच्याही मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं, अरे 2,500 कोटी रुपयांपेक्षा निधी बार्शीना दिलेला आहे. पाण्याचं काम, सिंचनाचं काम, साठवण तलाकाचं काम, मार्केट व्यापाराचं काम, इतकी प्रचंड कामं केली असताना आपण त्याच्याकडे डोळेझाक करणार आहेत का? मला सांगा.
एकीकडे तुम्हाला भरलेलं ताट दिलेलं आहे आणि दुसरीकडे तुम्हाला सांगतो रिकामं ताट ठेवलेलं आहे. निवड तुम्ही करायची आहे. माझं आव्हान आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र निर्णय घ्यायचा अधिकार आहे, पण अधिकार घेत असताना तो विचारपूर्वक घेतला पाहिजे. कारण या बार्शीच्या आमदारांनी जो पण केलेला आहे, एक लक्षात घ्या, ही साधी गोष्ट नाही. विधानसभेच्या 5 मतदारसंघाला सोडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी या राष्ट्रवादीच्या अर्चनाताई पाटीलना राजाभाऊंच्या सांगण्यावर उमेदवारी दिलेली आहे. आणि हे अवजड असं धनुष्य पेलवण्याची किमया तुमच्या माझ्या सहकार्याने जर आपण केली तर राज्य दरबारातला नव्हे तर केंद्राच्या दरबारामध्ये सुद्धा बार्शीचा डामडौल त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि असं असताना जर तुम्ही आम्ही जर संकोचित मनाने जर विचार केला, खोटेपणाने जर विचार केला आणि किमान कुणाला तरी गाव पातळीच्या नेत्याला हरवण्यासाठी जर आपण जर काही कुभांड रचत असाल तर पर्यायानं आपण आपल्या पायावर दोंडा मारण्याचं काम करून घेणार आहे. म्हणून माझी कृपा करून हात जोडून विनंती आहे बार्शीकरांना, 2,500 कोटीपेक्षा दिलेला निधी कमी नाही आहे. आजपर्यंतचा एवढा कधी निधी आला नव्हता. तो राजाभाऊंनी आपल्या प्रयत्नातनं, सहकार्याच्या प्रयत्नातनं या ठिकाणी आणला. माहितीच्या मुख्यमंत्री आणि 200 कोटी सेमने हा निधी दिलेला आहे. असं असताना तुम्ही लक्षात घ्या, राजाभाऊंना पराभूत करणं म्हणजे तुम्हाला सांगतो पर्यायानं बार्शीच्या विकासाला खीळ घालण्याचं काम होईल. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मी विरोधकांचा तुम्हाला सांगतो अवमान करणार नाही, परंतु आमच्या बार्शीकरांचं हित कशामध्ये आहे हे आम्ही जाणलं पाहिजे. माझ्या येणाऱ्या पिढ्या या बार्शी शहरामध्ये नांदणार आहेत आणि एकदा का तुम्हाला सांगतो 1,00,000 एकर सिंचनाखालीचं क्षेत्र त्या ठिकाणी आलं तर बार्शीला विकासाची बरोबरी करणारा या महाराष्ट्रामध्ये दुसरा तालुका सापडणार नाही. एवढीच विनंती करतो आणि मी कळकळीने परत एकदा सांगतो, येणाऱ्या 7 तारखेला सौ अर्चनाताई पाटील यांच्या घड्याळच्या बटनाचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महायुती, जय भारत. यानंतर बार्शी पंचायत समिती बार्शीचे उपसभापती आदरणीय केशवबापू गोगरे यांना विनंती करतो, महाराष्ट्रातील सर्वात तरुण सभापती म्हणून ज्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे असं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय रणवीर भैया राऊत यांचं या ठिकाणी आगमन झाले. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात. बार्शीच्या बाजार समितीचा कायापालट करून दाखवला, फक्त बोलून नाही तर करून दाखवणारं व्यक्तिमत्व माननीय रणवीर भैया राऊत यांचे या ठिकाणी स्वागत झाले. आज सर्व भैया बरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण तिथं जागा मिळेल तिथं बसा. आज धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ ज्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या सभेसाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेली सर्व सन्माननीय मंडळी, सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण पाठीमागं बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी तिथं जिथं जागा असेल तिथं बसून घ्या. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की पाठीमागं जागा आहे, पाठीमागं बसून घ्या. बस करा बस. उभा असलेल्या सर्व कार्यकर्त्या बांधवांना विनंती आहे की खुर्च्यांवर बसून घ्यायचे, कारण विरोधक स्टंटबाजी करण्यामध्ये 1 नंबर आहे. पुन्हा मोकळ्या खुर्च्याचा फोटो काढताय पुन्हा फेसबुकला टाकते, त्यामुळे सगळ्याला विनंती आहे
की आपण सगळ्यांनी खुर्च्यांवर बसून घ्यायचंय. आज या महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ ज्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या सभेसाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय मान्यवर व समोर बसलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनींनो, आज लोकसभेच्या निमित्तानं प्रचाराची सांगता करताना या शेवटच्या सभेचं आपण आयोजन केलेलं आहे. निवडणूक लागल्यापासून ते आजपर्यंत अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आणि ती अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी राजाभाऊ राऊतने डिक्लेअर केली. ती उमेदवारी डिक्लेअर केल्यापासून आजपर्यंत या संपूर्ण बार्शी मतदारसंघाचं वातावरण ढवळून निघालं. राजाभाऊ राऊत गेल्या उमेदवारी जाहीर झाल्यापासून आजपर्यंत फक्त 4 तास झोपतायत आणि संपूर्ण मतदारसंघातलं वातावरण तयार करण्यासाठी त्यांनी सातत्यानं धडपड केलेली आहे. या निवडणुकीला आपल्या बार्शीच्या सर्व कार्यकर्त्याच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवलेली आहे. या निवडणुकीमध्ये विधानसभेपेक्षा सुद्धा कार्यकर्त्यांच्यामध्ये जास्त जोश असला पाहिजे ही भावना राजाभाऊंची आहे. या निवडणुकीवरती आपल्या बार्शीच्या विकासाचं भवितव्य ठरणार आहे अशा पद्धतीची ही निवडणूक सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा आव्हान केलं आणि कार्यकर्ते बांधव सुद्धा मोठ्या उत्साहानं कामाला लागलेले आहेत. आणि या निवडणुकीमध्ये बार्शी मतदारसंघावरती संपूर्ण या लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागलेलं आहे. या बार्शी मतदारसंघामधून किती मताधिक्य मिळताना अर्चनाताई पाटील किती मताने निवडून येतात यासाठी सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे. तमाम बार्शीकर बांधवांना आपण राजाभाऊ राऊत वरती प्रचंड मोठं प्रेम केलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना आमदार केलं आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लौकिक झालं. आणि या बार्शीवरती आपण या लोकसभेचा उमेदवार निवडून देतोय. ही लोकसभेची निवडणूक आपल्या दृष्टीनं बार्शीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीवरती देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. देशाचा पंतप्रधान ठरवणारी निवडणूक आहे. विरोधक गेल्या कित्येक दिवसापासून आपल्याला भूलथापा देऊन लोकांची तरुणांची माती भडकवलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण सामोरं जातोय. परंतु विरोधक किती खोटारड आहे हे तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही. त्या गेल्या कित्येक दिवसापासून आपण विरोधकांचं सगळं पाहतोय. त्यांचं फोनवरती केलेलं व्हायरल फोन केलेले आपण बघतोय. त्यांनी आमच्या कुठल्याही कामासाठी फोन केला म्हणून सांगतायत. परंतु बांधवांनो, राजाभाऊ राऊतच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर दिवसाभरामध्ये कितीतरी फोन राजाभाऊ राऊतने केलेले आहेत. ज्यावेळेस त्या नदीला पूर आलेला होता त्यावेळेस मुंगशीचा एक कार्यकर्त्याने त्या मीटिंग मध्ये उठून मीडिया पुढे बाईट दिली. मुंगशीच्या नदीला पूर आलेला होता, रात्र झालेली होती, त्याच्यामध्ये 2 तरुण अडकलेले होते. त्या तरुणाला वाचवण्यासाठी राजाभाऊंनी रात्रभर अहोरात्र प्रयत्न केले. सकाळी तिकडून कुठून जिथं मिळेल तिथून बोट आणली आणि त्या बोटीमधून त्या 2 तरुणांचे जीव वाचवले. तहसीलदारांनी राजाभाऊ राऊतांचं अभिनंदन केलं. माझ्या कारकिर्दीमध्ये मी असा लोकप्रतिनिधी कधी बघितला नाही. अशा पद्धतीचं वातावरण राजाभाऊंनी निर्माण केलं आणि त्या तरुणांचा दोघांचा जीव वाचवला. मला एवढं सांगायचं बांधवांनो, एवढा जीव वाचवलेला असताना सुद्धा राजाभाऊंनी लोकांच्या पुढे नौटंकी करण्यासाठी ती क्लिप कुठे व्हायरल केली नाही, ती कधी काही सांगितलं नाही. अशा राजाभाऊच्या रोजच्या दैनंदिन जीवनामधल्या जर घटना बघितल्या तरुण बांधवांनो, जी लोक म्हणतात माझा फोन उचलला, आणि त्या बांधवाला मला सांगायचंय की अशा दैनंदिन जीवनामधल्या राजाभाऊच्या जर गोष्टी बघितल्या तर हजारो गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. रोज जर आपण फोन व्हायरल केले तर कित्येक कामं राजाभाऊच्या आपल्या समोर येतील. परंतु राजाभाऊला नौटंकी करायचे नाही, शाश्वत विकास करण्याचं स्वप्न घेऊन राजाभाऊ काम करतायत. आणि त्याच्या भूलथापेला बळी पडून या खासदारांच्याकडे आपण आकर्षित झालायत, हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे बांधवांनो. गेल्या निवडणुकीमध्ये हाच खासदार राजाभाऊ राऊतच्या प्रयत्नामुळे
गेल्या निवडणुकीमध्ये राजाभाऊच्या प्रयत्नातून हे खासदार निवडून आले. निवडून आल्यानंतर त्याने झालं का तुमचं? झालं का? झालं का तुमचं? या खासदारांच्या वरती त्यांनी जी कामं केली त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो बांधवांनो, राजाभाऊ राऊतच्या आणि खासदारांची जर तरुण बांधवांनी तुलना केली तर राजाभाऊ राऊत 1000 पटीने या ओमराजेपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ ठरताना आपल्याला दिसत आहेत. गेल्या 2001 अरे ओमराजे निंबाळकरच्या आणि राजाभाऊची जर तुलना केली तर ओमराजे निंबाळकर तुम्ही वडिलांच्या अरे गप्पा ना तुम्ही बंद करू का मी? त्यांची जर तुलना केली तर ओमराजे निंबाळकर हे वडिलांच्या वारसाने चालत आलेलं नेतृत्व आहे. राजाभाऊ राऊत हे तुमच्या माझ्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दऱ्याखोऱ्यामधून मावळे जमवून स्वराज्याची स्थापना केली. त्या पद्धतीनं राजाभाऊ राऊतनी या बार्शी तालुक्यामध्ये वातावरण निर्मिती केली आणि बार्शी तालुक्याची मुहूर्तमेढ रवली. या तरुणांच्या वरती ओमराजे तुम्ही जर नायक व्हायला निघालात तर कधीच तुम्ही नायक होऊ शकत नाही. या बार्शीच्या तरुणांच्या मनावरती आधी राज्य करणारा एकमेव नेता फक्त राजाभाऊ राऊतच आहे आणि त्यांचाच तेवढा अधिकार आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. राजाभाऊ राऊतला ओमराजे निंबाळकर राजाभाऊ राऊतला तुम्ही कुठलीही गोष्ट शिकवायची गरज नाही. बार्शीचं साम्राज्य आठवा. प्रत्येक तरुणांना जे ओमराजेचं स्टेटस ठेवतात त्या तरुणाला माझा सवाल आहे. गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही शांडव पासून मी राजाभाऊ राऊतच्या सोबत काम करतोय. काय परिस्थिती होती बार्शी तालुक्यामध्ये? तुम्हा आम्हाला स्वाभिमानानं बोलता येत होतं का? तुम्हा आम्हाला स्वाभिमानानं राहता येत होतं का? किती निमूटपणानं आपल्याला अपमान सहन करून वागायला येत होतं. जे तरुण आता स्टेटस ठेवतात त्या तरुणाला मला सांगायचंय की या बार्शी तालुक्यामध्ये अत्यंत भयावह अशी परिस्थिती असताना राजाभाऊ राऊतने स्वतःच्या घरची तमा न करता कितीतरी खडतर तपश्चर्या करून या बार्शीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण केलं. आणि आज केशव घोगरे सारखा ग्रामीण भागातला एक तरुण या बार्शीमध्ये निर्भयपणानं राहू शकतो. तो केवळ आणि केवळ राजाभाऊ राऊत मुळे राहू शकतो. बांधवांनो, हे आपण विसरून चालणार नाही. बार्शी शांत करण्याचं काम केलं. बार्शीची अवस्था काय होती या तरुण बांधवांनी आता नौटंकी करणाऱ्या उमेदवाराचं स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांसाठी सांगतो बांधवांनो, काय करायला पाहिजे त्या माणसानी? किती निवडणुकामध्ये आपण आमची मान आणि शान वाढवण्याचं काम केलं. किती ग्रामीण भागामधले साधा कार्यकर्ता आहे, माझ्या निवडणुकीच्या खर्चासहित त्यांनी मला उभं केलं. माझ्या निवडणुकीच्या खर्चासहित त्यांनी व्यवस्था केली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उपसभापती केलं. अशा माझ्या ग्रामीण भागातले कार्यकर्ते असू दे, बार्शी शहरातले नगरसेवक असू देत, सगळ्या तरुण बांधवांना मला सांगायचं आहे की कुठलाही महाराष्ट्रामध्ये शोधून देता सापडणार नाही की गरिबांच्या लेकराला पदावरती बसवणारा एकमेव राजाभाऊ राऊत आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये त्या राजाभाऊ राऊतची शानमान वाढवण्यासाठी ही त्यांनी केलेली प्रतिष्ठेची निवडणूक आहे. तरुण बांधवांना मी तुम्हाला सांगतो, आपण जर सगळ्या कार्यकर्त्यांनी तन मन धनाने जर काम केलं तर या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला विक्रम वाटेल असं नेतृत्व, असं मताधिक्य या बार्शी मतदारसंघामधून मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही निवडणूक त्यांच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये, त्यांच्या कुठल्याही बुलतापाला बळी न पडता ओमराजेकडनं कुठलीही कार्यवाही होणार नाही. कलेक्टरला फोन करणं, तहसीलदारला फोन करणं याच्या पलीकडे यांना काही सुचत नाही आणि याच्यावरती पोट भरणार नाही. बांधवांनो, विकासाचा डोंगर उभा केलेला आहे. आज बार्शी शहराची काय परिस्थिती आहे? कुठल्याही बार्शी शहरामधून आग्नेय नैऋत्य भागामधून तुम्ही एंट्री करा, बार्शी शहरामध्ये तुम्हाला कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून एंट्री झालेली आपल्याला पाहायला मिळते.
परांडा रस्ता आपण बघितला तर पुणे शहरासारखं वातावरण पाहायला मिळतं. सगळ्या विरोधकांना, ओमराजाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही मोटरसायकल घ्या आणि बार्शी शहरामध्ये, कोल्ली बोळामध्ये, विस्तारित भागामध्ये जा आणि तिथं सांगा मला की इथला रस्ता राहिलेला आहे, इथली गटार राहिलेला आहे, इथला दिवाबत्ती राहिलेला आहे, शोधून सापडणार नाही बांधवांनो. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बार्शी शहरामध्ये अंडरग्राऊंड गटरचं काम चालू होतं, त्यावेळेस लोकांचा त्रास झाला, लोकांनी आम्हाला नाकारलं, लोकांनी विधानसभेला आम्हाला मतं कमी दिली बार्शी शहरातून. परंतु आज जर बार्शी शहराची परिस्थिती बघितली तर झुंडीच्या झुंडी येत आहेत. त्या ग्रामीण भागामध्ये, त्या बार्शी शहरामधले जे रस्ते चांगले झालेले आहेत ते नागरिक येऊन राजाभाऊचा सत्कार करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या दलित वस्तीमध्ये महिलांनी राजाभाऊला ओवाळलं आणि सांगितलं आम्ही नरक यातना भोगत होतो, त्या नरक यातनेतून तुम्ही आम्हाला दूर केलं, अत्यंत चकाचक असे रस्ते करून दिले. मग कुठलाही मागासवर्गीय दलित वस्तीचा भाग असू दे, शहरा टाईप करण्याचं काम केलं आणि एवढा मोठा विकासाचा डोंगर घेणारा, नेतृत्व करणारा नेता एकीकडे आहे आणि नौटंकी करणारा एक उमेदवार एकीकडे आहे, तर त्याच्या भुलतापेला तुम्ही बळी पडणार आहेत का? हा माझा खऱ्या अर्थाने सवाल आहे. आणि त्यांनी अत्यंत सिरियस निवडणूक राजाभाऊंनी घेतलेल्या आहे. तरुणांच्या मध्ये आपल्याला एवढी महासत्ता उलटण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, एवढी मोठी महासत्ता उलटून आपण टाकलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला लीड देणं काहीच शक्य नाही. म्हणून या निवडणुकीमध्ये तमाम बार्शीकर जनतेला मी विनंती करतो की राजाभाऊ जो विकासाचा बॅकलॉग राहिलेला आहे, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना 1000 कोटीचा विकास करायचा आहे आणि ती विकासाची कामं जर आपल्याला मंजूर करून घ्यायची असतील तर या निवडणुकीमध्ये अर्चनाताई पाटील यांना आपण निवडून आणलं पाहिजे. आणि येत्या 7 तारखेला आम्ही तमाम बार्शीकर जनता 7 तारखेला घड्याळाच्या चिन्हावरती मत देऊन राजू या मतदारसंघातून प्रचंड मताधिक्यानं निवडून द्याल आणि राजाभाऊ राऊतला आनंद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय अरुणभाऊ कापसे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर नेते, गेली 15 दिवस मी फिरतोय पण बोलायचं म्हणलं की नंबरच लागत नाही. भाऊला 1 तास दिल्याशिवाय भाग नाही. 15 मिनिटं दोघं तिघं असते ती. आम्ही बोलू कुठं म्हणलं का घरीच बोलतो. आता मी आपलं निवांत प्रॅक्टिस करायचं चालू आहे. म्हणलं विनंती करावी, म्हणलं आपण बोलावं. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू, आपण या ठिकाणी का आलाय तुम्हाला माहिती आहे. लोकसभेची निवडणूक आहे. ज्यांना गेल्या वेळेस राजाभाऊंनी निवडून दिले त्यांना यावेळेस पाडायचं आहे. त्याचं कारण असं आहे, ज्यांच्या जीवावरती ज्यांनी निवडणूक जिंकली त्याच माणसांना त्यांचा विसर पडला. त्याचं कारण असं आहे, एका गावात एक सदग्रस्त राहत होते. दोघं नवरा बायको होती. नवरा काम करत नव्हता. बायको म्हणली किती दिवस तुम्हाला सांभाळायचं, काम करत नाही, पैसे मिळवत नाही, मग काय करू म्हणला. जातो मला राग राग बाहेर निघाला. 1-2 गावं गेली, तिथे घोडं बांधलेलं होतं. घोड्यापाशी कुणीच नव्हतं. घोडा घेऊन आला. घोडा आणल्यावर बायको म्हणली हे आणलं घोडं पण त्याला खाऊ कोणी घालायचं, त्याला गवत कोणी घालायचं, हरभरा कोणी घालायचं. अगं सांभाळ म्हणला काय तर, आपल्याला खायला नाही त्याला कोणी घालायचं, तुला कोणी सांगितलं म्हणली उद्योग. ठीक आहे म्हणलं आपण आता विकून टाकू. विक नाही तर ठेवू म्हणली बायको, तुला काय करायचं ती कर. लांबच्या बाजारात गेला, कुणी सापडून येईल, कुणाचं असलं कोण आलं तर काय करायचं. लांबच्या बाजारात गेला आणि बसला बाजारातलं दावं घेऊन, खोटी घेऊन. माणसाची घोडं केवढ्याला दिलं पाहुणं, यानं सांगायचं 1 लाखाला. कुणी यायचं 50,000ला मागायचं, यांना द्यायचं नाही. कुणी यायचं कुणी 60,000ला मागायचं, द्यायचं नाही. याला वाटायचं आपलं 1 लाख यावे, गरिबी नीट व्हावी. दिवस मावळायला होता. एक शहाणा माणूस आला, घोडं केवढ्याला दिलं, 1 लाख घेतलं म्हणला, चल काय अडचण नाही. दिवसभर थांबल्याचा उपयोग झाला म्हणला, पण बघून बसून बघावं लागतं. घोडं लय खोडीला असते म्हणला, तसं देणार नाही मी. घोड्यावर जे बसलाय ते आलाच नाही पुन्हा, मालक तिथंच आहे. मग अशा परिस्थितीत माणसं विचार आपण घोडं केवढा दिलं, जाऊ दे बाबा कशाला विचारतो म्हणला. तरी पण केवढ्याला दिलं,
कशाला दुःखाच्या खापल्या काढतो म्हणला, गेलं म्हणला, जेवढ्याला आणलं होतं तेवढ्यालाच गेलं म्हणला. असं जशी मिळाली खासदारकी तशी खासदारकी राजाभाऊ नसल्यामुळं या उमेदवाराची जाणार एवढं तुम्हाला खात्रीनं सांगतो. कुणी काही म्हणून द्या, 15-20 दिवसात आम्ही प्रचार करतोय. प्रत्येक गावातले 2 गट एकत्र झालेले आहेत. इथं काय बी बाड हाणते, जी फिरत नाही त्याला कळत नाही. इथं काय बी हाणतेत. तुम्हाला सांगतो, वैराग भाग 20,000 मताचा लीड घेऊन इकडे येणार आहे. तुम्ही काय करणार आहे ते तुमचं तुम्ही करा. इतकी चांगली परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपलं सुद्धा योगदान महत्वाचं आहे. राजाभाऊचं इलेक्शनचा स्टॅमिना चांगला आहे. आम्ही 11 वाजेपर्यंत त्यांच्यावर असतो. आम्ही 12ला गेलो तर पुन्हा फोन येतो, तिथलं काय झालं, ह्या गावातलं काय झालं. मग झोपा की म्हणलं, भाऊ झोपायचं नाही, झोपतच नाही म्हणले मी. पुन्हा सकाळी 7ला 2-4 गाव आम्ही कटाळून गेलो. आम्ही म्हणलं आम्ही उभारलो तेव्हा सुद्धा कधी एवढं पळालो नाही. लोक पळते ती, माणसं पळते ती, मनानं पळते ती. उमेदवाराला काय टेन्शन नाही. अर्चनाताई पाटील एक सुसंस्कृत गृहिणी आहे. त्यांचे सासरे डॉक्टर पद्मसिंह पाटील अतिशय चांगलं काम केलेला माणूस आहे. गेली 40-50 वर्ष काम केलेला माणूस आहे. आता प्रत्येकाने विचारलं तुम्ही काय काम केलं, काय सांगायचं. काम केलेलं तर केलं मला वाटतं. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुम्ही जा, जेवढी सगळी जगातली ऑफिसर आहेत राज्यातली, ती सगळी ऑफिसर त्यांनी त्यावेळेस आणलेली आहेत त्यांच्या काळात. आज बार्शी शहरात मी पण बाजार समितीला 15 वर्ष संचालक होतो. मला ती मार्केट कमिटीच ओळखू नाही. एवढे रस्ते छान केलेले आहेत, झाडं लावलेली आहेत. मार्केट कमिटीचं काम चांगलं झालंय. युवक आहे चेअरमन. सुरुवातीला वाटायचं चेअरमनला जमतं का नाही, पण चेअरमन ऍडव्हान्स निघाल दुप्पट. काहीच गरज ठेवली नाही, कुणाला विचारायचं नाही, काय नाही. 1 मॅन शो आहे, 1 मॅन आर्मी काम आहे. मला वाटायचं रणजित मालकाला चेअरमन केलं, आता काय तर घोटाळा होतो. काही गडी जे बसलाय गाडीवर, गाडीत जी दमतली तर थांबायला तयार नाही. एक चांगलं काम आहे. आणि कुठल्या तर वडिलाला काय हवं असतो, आपल्या मुलानं चांगलं कर्तबगार राहावं, आपण केलं तसं त्यानं आपल्याला मदत करावी, एवढाच हेतू वडिलाचा असतो. आणि त्या सगळ्या पातळीला रणवीर राऊत उतरलेले आहेत. हे तुमच्या सगळ्याच्या पाठिंब्यावर या ठिकाणी लक्षात येतं. माझी आपल्याला विनंती आहे, मी सांगितल्यामुळे तुम्ही मतं देणार आहे का, किंवा अन्य कुणी सांगितल्यामुळे मतं देणार आहे का. मतं देणार आहे राजाभाऊ मुलं. आम्ही बी त्यांच्यामुळेच आलोय. मी तर कुठं तुमच्या पार्टीत होतो, मी बी आत्ताच आलोय. बरं झालं म्हणजे बरं व्हायचं म्हणजे बरंच होतंय ना. मी काय उभं राहायला मागायला आलो नाही, तो काय काम सांगायला आलो नाही. पण या माणसानं जे कष्ट केलंय, प्रामाणिक काम केलंय, या प्रामाणिक काम करण्याच्या माणसाच्या पाठीमागे उभं राहणं आवश्यक काय. सगळ्याच इच्छा सगळाच माणूस कधी पूर्ण करू शकत नाही. देव सुद्धा पूर्ण करू शकत नाही. राजकारणाचा माणूस कवाच पूर्ण करू शकत नाही. त्यामुळं आपल्या ज्या तात्पुरत्या अपेक्षा आहेत, दैनंदिन जीवन तर स्वतःला जगावं लागतं. पण महत्वाच्या विषयावर एखादं काम सांगितलं, ते मनापासून काम करणारा माणूस आहे. माणसाला वाटतंय आता कसं सांगू, काय सांगू. मी 4 तास बरोबर बसलो सकाळी. प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पद्धतीनं काम सांगतोय. जनरल फिजिशियन आहे राजाभाऊ. नेमरे डॉक्टर कसं आहे, कुठल्याही रोगावर एकच डॉक्टर. डोकं दुखू द्या, अंग दुखू द्या, कान दुखू द्या, पाय दुखू द्या, एकच डॉक्टर. तसा जनरल फिजिशियन राजाभाऊ असल्यामुळं आजारी पडणाऱ्याला कशाची भीती नाही. त्यामुळं या निवडणुकीमध्ये आपण अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे. आणखी लोकांना बोलायचंय. मला काय किती वेळ बोलू वाटतंय. माणसं बघितल्यावर माणसाच्या अंगात येतं. ज्याला स्पीकरची सवय ना, ती माणूस दमच खात नाही. वैरणीवर का हिरव्या वैरणीवर कसं तुटून पडतं जनावर, तसं बोलणाऱ्याला कवाही बोलू वाटतंय. पण मी तसा तुमचा किंवा बोलवणारा त्रास देणार नाही. एका ठिकाणी असंच व्याख्यान होतं. व्याख्यानाला एक माणूस उभा राहिला आणि त्या माणसानं इतकी वेळ बोलला, माणसं कटाळून गेली. शेवटी गर्दीतून एक माणूस उठला काठी घेऊन आणि आलो मला. ती म्हणला बास बास बंद करतो. तुला नाही हुडकीत म्हणला, तुला कोणी बोलवलं त्याला हुडकितोय म्हणला. अशी परिस्थिती. बोलणारं सुद्धा किती बोलावं याचं लिमिट असलं पाहिजे. ते लिमिट मला आहे.
म्हणून तुम्ही राजाभाऊच्या नेतृत्वाखाली आदरणीय अर्चनाताई पाटील यांच्या घड्याळच्या चित्रावरचं बटन दाबून आपल्या तालुक्यातून किमान 25,000 मताचा लीड आपण द्यावा. ते दिल्यानंतर हे उमेदवार 1.5 ते 2 लाख मतांना निवडून येणार आहे ही खात्रीशीर तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ते करावं एवढी इच्छा व्यक्त करतो आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं म्हणजे तुमच्यासारखं फक्त बडबड काढण्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट नाही आणि कामं करण्यामध्ये एक नंबरचा हातखंडा असणारा महाराष्ट्रातील सर्वात तरुण सभापती माननीय रणवीर भैया यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. अरे मला 2च मिनिटं बोलायची संधी दिली. थांबा, 2च मिनिटं संधी. व्यासपीठावर उपस्थित सर्व महायुतीचे उमेदवार, आजच्या या महायुतीच्या आपल्या उमेदवार अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ उपस्थित असणारे, तुम्ही समोर उपस्थित असणारे सर्व मतदार राजा, शेतकरी बांधव, माझे तरुण सहकारी मित्र, आज संदीप आज वेळ कमी आहे त्यामुळं मी थोडक्यातच माझं मनोगत व्यक्त करतो. बांधवांनो, गेल्या निवडणुकीतच मी लोकसभेच्या सांगितलं होतं की ज्या धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या पाठीमाग आपले नेते आदरणीय आमदार राजाभाऊ राऊत खंबीरपणे उभारतात, तो उमेदवार खासदार होतो. 99चं उदाहरण घ्या, 4चं घ्या, 9चं घ्या, 14चं घ्या. 19ला ज्यांचा प्रचार आपण नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी केला त्यांचं घ्या, किंवा होणारे आपल्या खासदार अर्चनाताईंचं घ्या. ज्या उमेदवाराच्या माग आपले नेते आदरणीय आमदार राजाभाऊ राऊत उभे राहिलेले आहेत, तो खासदार या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा खासदार झालेला आहे. आता भाऊ व्यासपीठावर असल्यामुळे मला जास्त काय बोलता येणार नाही, सर्वांनी समजून घ्यावं. फक्त एवढीच विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला सर्व मतदारसंघातील मतदार राजांनी, सर्व कार्यकर्ते बांधवांनी घराघरापर्यंत जाऊन येणाऱ्या 7 तारखेला जेवढं जास्तीत जास्त मतदान आपल्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील या घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून जेवढं मतदान करून घेता येईल तेवढं करून घ्यावं अशी तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वप्रथम या सभेची सुरुवात आपण या ठिकाणी आता करणार आहोत. सभेची सुरुवात ज्या चौकामध्ये सभा आहे त्या चौकाचं नाव आहे नरवीर तानाजी चौक, आणि आज आपण या सभेची सुरुवात करतोय. हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा व सर्वच डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, अहिल्यादेवी होळकरांचा, जय भवानी, जय भवानी. माननीय विजय नाना राऊत, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. यानंतर या ठिकाणी मी आमंत्रित करतोय मनोगत सर्वप्रथम या ठिकाणी या ऐतिहासिक विजयी संकल्प सभेचं अध्यक्षपद आदरणीय किसन तात्या पवार यांनी स्वीकारावं आणि उभा करून किसन आप्पा पवार यांनी उभा राहून या ठिकाणी सर्वांना सभा चालू करण्याची या ठिकाणी अनुमती द्यावी अशी विनंती करतो. यानंतर बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगरसेवक आदरणीय विलास आप्पा रेणके यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय विलास आप्पा रेणके. धाराशिव लोकसभाच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि त्यांचं चिन्ह हे घड्याळ आहे आणि या घड्याळाच्या चिन्हाच्या वर आपण प्रचंड मताधिक्यानं त्यांना निवडून देण्यासाठी आज ही विजयाची विराट सभा आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आज यासाठी उपस्थित असलेले या छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा घेऊन 18 पगड जाती धर्माला बरोबर एकत्र घेऊन काम करणारे तुम्हा सर्वांचं एक कणखर पोलादी नेतृत्व माननीय राजाभाऊ राऊत आणि सर्व या व्यासपीठावरील मान्यवर. आज पाहतोय आपण ही लोकसभेची निवडणूक आहे. देशाची सत्ता कुणाच्या हातात द्यायची याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. आपल्या देशाला विकसित आत्मनिर्भर करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो या देशामधील विकासाचा झपाटा लावलेला आहे. आज आपण पाहतोय चंद्रावर चांद्रयान नेलं. आपल्या काश्मीर राज्याचं 370 कलम ज्यांनी हटवलं. 500 वर्षापासून ज्या राम मंदिराची आपल्याला प्रतीक्षा होती ते राम मंदिर त्या ठिकाणी केलं आणि अशा प्रकारे आज आपली भारताची अर्थव्यवस्था ही 5व्या क्रमांकावर आणलेली आहे आणि आज या पुढच्या भविष्य काळामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आपल्या देशाची राज्य अर्थव्यवस्था आणण्याचं काम होणार आहे. त्यामुळं आपण सर्वांनी नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहण्यासाठी आज ही अर्चनाताईंची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. मित्रांनो, आपल्या बार्शी शहर आणि तालुक्यासाठी ही लोकसभेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. त्याचं कारण असं की ही उमेदवारी राजाभाऊ राऊत यांनी 8 तासाने त्या खेचून आणलेली आहे आणि ती जबाबदारी या बार्शी शहर तालुक्याची आहे. आपल्या नेत्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. कारण असं की आज ज्या राजाभाऊ यांनी आज आपण पाहतोय आपल्या बार्शी तालुक्याचे आज आपण 25-30 वर्षापासूनचे जे भोग होते ते संपण्याचे दिवस कुठंतरी आलेले आहेत आणि त्यामुळंच या 15 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ 2,500 कोटी रुपयाचा निधी भाऊंनी आणला आणि त्यामुळं उपसा सिंचन योजना असेल, साठवण तलावाचं रूपांतर, साठवण तलाव असतील, बंधारे असतील आणि हे सर्व काम करून माझ्या शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजेत यासाठी जो नेता अहोरात्र काम करत आहे त्याच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मताधिक्यानं आपण अर्चनाताईंना निवडून आणलं पाहिजे. अर्चनाताई निवडून आल्या हे तर आज काळ्या दगडावरची उभी रेघ आहे. त्याला भविष्य करायची गरज नाही, परंतु आपल्या तालुक्याचा लीड महत्त्वाचा आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हा सर्वांचं कर्तव्य आहे की आपण या अर्चनाताईंना प्रचंड मतानं निवडून दिलं पाहिजे. कारण या तालुक्याचे प्रश्न अजून खूप राहिलेले आहेत.
त्यामुळं आपल्याला भविष्यात या तालुक्यासाठी शहरासाठी प्रचंड निधी आणणं गरजेचं आहे. आज शहराचं चित्र बदलतं आहे, त्यासाठी सर्वांना तुम्हाला एकच विनंती करतो आणि अर्चनाताई यांना 7 मेच्या दिवशी 1 क्रमांकावर घड्याळाचं चिन्ह आहे ते दाबून प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो. आणि जाता जाता एक शेर म्हणून जातो राजभवनसाठी. हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से हमने. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आदरणीय बार्शी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय रमेश अण्णा पाटील. बरं झालं रणवीर भाईचं आधीच भाषण झालं, तर तुमचा उत्साह जे होता ते अजून चालू राहिला असता. आपले उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारानिमित्त या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपणा सर्वांचे नेते, लोकप्रिय आमदार आदरणीय राजेभाऊ राऊत, सन्माननीय व्यासपीठ आणि या शेवटच्या सभेला आणि महत्त्वपूर्ण सभेला उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, विकास कामावर सगळेच बोलत आहेत, मी त्याच्यावर काय जास्त बोलणार नाही. पण खरं तर ही निवडणूक देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे. असं असताना आपल्या नेत्यानं या तालुक्यामध्ये आतापर्यंत जवळजवळ 4,000 कोटीच्या आसपास निधी आणला. त्याच्यामुळे विरोधकाकडे बोलायला काहीच संधी नव्हती, काहीच चान्स नव्हता. त्यांच्या जेवढ्याही प्रचार सभा झाल्या, आपला विरोधी उमेदवार थोडक्यात तो फोन राजे त्यानं आपल्या नेत्याबद्दल कॉल बॉय नामकरण बदलून टाकू. ह्या कॉल बॉयनं वरच्या सभेमध्ये बोलायला काहीच नसल्यामुळं तुमच्या बार्शी तालुक्याच्या आमदारानं करोना काळात काय केलं असा प्रश्न उपस्थित केला. मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहीत आहे, दिवस रात्र राजेभाऊनं या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, एक आमदार म्हणून ज्या पद्धतीनं काम केलं त्याला तोड नाही. त्याचे काही त्यातल्या आपण एक महत्त्वाचे कामं आपण त्या ठिकाणी ठळक काम आपण बघू. सुरुवातीला आपल्याला माहीत आहे, या करोनाची भीती संपूर्ण जगामध्ये पसरली होती, अत्यंत महामारी पसरली होती. डॉक्टर लोकसुद्धा त्या ठिकाणी इलाज करण्यासाठी पुढे येत नव्हती. अशी भयंकर परिस्थितीमध्ये राजेभाऊनं त्या ठिकाणी धाडसी निर्णय घेतले. पहिलं काम केलं, डॉक्टर लोकांची मीटिंग घेतली, डॉक्टर लोकांना विनंती केली, त्यांना पाठबळ दिलं, तुम्ही पुढे या म्हणून. आणि मग ह्या डॉक्टर लोकांमधल्या काय ठराविक लोकांना सुरुवातीला एक धाडसी निर्णय घेतले. उत्स्फूर्तपणे कोविड सेंटर सुरू केलं. त्याच्यामध्ये पहिले म्हणजे आपले अंधारे डॉक्टर, त्यांनी स्वतःचं खाजगी हॉस्पिटल राजेभाऊच्या विनंतीला मान देऊन त्यांनी कोविड सेंटर सुरू केलं. त्याच्यानंतर बायपासला त्रिवेणी मंगल कार्यालय, आपले मिलिंद चौधरी डॉक्टर, एक तरुण नौका डॉक्टर, त्यांनी देखील असल्या महामारीला कंट्रोल करण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी ते कोविड सेंटर सुरू केलं. त्याच्यानंतर जगदाळे मामांचं हॉस्पिटल, डॉक्टर यादव साहेबांना राजेभाऊंनी विनंती केली, दिवसेदिवस पेशंट वाढत आहेत, नुसता आपल्या तालुक्याचा प्रश्न नव्हता, आपल्या तालुक्याच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या तालुक्याचे पेशंट या बार्शी शहरामध्ये येत होते. राजेभाऊंनी कधी भेद केला नाही, मी माझ्या तालुक्याचा फक्त बघतो असा विचार केला नाही. मित्रांनो, आपल्याला माहित आहे, बार्शी शहर म्हणजे एक मेडिकल हब आहे. पुण्या मुंबईच्या तुलनेपेक्षा सुद्धा आपल्या इथे चांगला इलाज होतो. कोरोना हा नवीन रोग होता, डॉक्टर लोकांना सुद्धा त्याला कशा प्रकारचे ट्रीटमेंट द्यावे हे समजत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचं जे हॉस्पिटल आहे, मामा जगदाळे, त्यांना सुद्धा राजेभाऊची विनंती, त्यांनी पण कोविड सेंटर सुरू केलं. मला सांगायचं आहे मित्रांनो, हे इतकं सगळं केलं असताना ज्या काय नाव म्हणलं त्याचं, फोन बॉय, त्या फोन बॉयनं, तुमच्या माहितीसाठी सांगतो, पत्रकार बंधूनो,
हा फोन बॉय सुद्धा त्याला करोना झाला, तो धाराशिवमध्ये तो ॲडमिट झाला नाही, पुण्याला नाही, तो बार्शीतला कर्मवीर मामासाहेब जगदाळे अर्थात राजूभाऊने सुरू केलेल्या हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट झाला आणि तो दुरुस्त होऊन बाहेर गेला. ही राजूभाऊची पुण्य आहे. आणि तुम्ही राजूभाऊला म्हणता की तुमच्या आमदारानं बार्शी तालुक्यामध्ये कोरोना काळात काय केलं. माणसाने विचार केला पाहिजे बोलताना. अहो तुम्हाला तिकीट सुद्धा राजूभाऊने दिलं, त्याचा साक्षीदार मी आहे. मग आपले राजूभाऊ आमदार नव्हते 19 साली, त्यावेळेस मित्रांनो तुमच्या माहिती सांगतो, रवी गायकवाड रुलिंग खासदार होते, तिकिटाची स्पर्धा होती. राजूभाऊने एक आपला लहान भाऊ म्हणून त्याला मदत करण्याचं ठरवला. तिकीट ज्यावेळेस राजूभाऊ देतो म्हणले, तोंडी सांगितलं मदत करतो म्हणल्यावर मातोश्रीने सांगितले त्यांना, या फोनवाला काय कॉल बॉय, माझ्याला आठवण गेलं, त्या कॉल बॉयला सांगितलं की तू राजभाऊ राऊताचं आमदार साहेबांचं लेखी पत्र आण, तेव्हा तुला तिकीट देतोस. ही गोष्ट सत्य आहे. मी जी बोलतोय एकही वाक्य खोटं नाही मित्रांनो. आपलं पत्र दिलं तेव्हा तुला तिकीट दिलं आणि आपण मागं होतो म्हणून ती खासदार झाला. तुला नैतिकता नाही, तू चुकून शेवटची सभा म्हणून धाडसन बोलून गेला इथून. ह्याच्यानंतर बोलला असता तर तुझं काय झालं असतं तुला कळलं नसतं. या ठिकाणी दुसरी गोष्ट आपल्या सगळ्याला या ठिकाणी खुलासा केला पाहिजे मित्रांनो, म्हणून बोलतो. मी विकास कामावर बोलणार नाही. आमचे मित्र ते सुद्धा खरं तर ही निवडणूक लोकसभेच्या व्यक्तिगत बोलायचं कुणी कोणाला काय कारण नव्हतं. मराठा समाजाबद्दल आमदाराने काय केलं म्हणून त्या कोरक्याच्या संदर्भात प्रश्न विचारला वाऱ्याच्या सभेमध्ये मित्रांनो. आता तुम्ही सांगा, SCBC प्रमाणपत्र आपल्या मराठा तरुणांना देण्यासाठी तिथं एक खर्च येत होता, अडचणी येत होत्या, म्हणून आपण संत तुकाराम हॉलमध्ये आपण मेळावा घेतला होता मित्रांनो. हे कुणी केलं होतं? मोठ्यानं सांगा, हे कुणी केलं होतं? आपल्या सगळ्या शिवप्रेमीला एक बार्शीच्या नगरपालिकेचं, बार्शीकरांच्या हक्काचं एक स्वतःच पूर्ण आकृती. मी एकही वाक्य खोटं बोलत नाही. आपल्या बार्शीतल्या शिवप्रेमी तरुण मित्रांची इच्छा होती शिवाजी महाराजांचा पुतळा पार्क आणि पूर्ण आकृती पुतळा, कारण जो एक पुतळा आहे तो शिवाय शिक्षण प्रसारक मंडळाचा आहे. आपल्या बार्शीतील नागरिकांचा, नगरपालिकेचा, आपल्या हक्काचा पुतळा झाला पाहिजे अशी मागणी होती मित्रांनो. ही पूर्ण मागणी कुणी केली? 1984 सालापासून मराठा मंडळाची स्थापना झाली मित्रांनो. आपल्या जुन्या लोकांनी परिस्थिती गंभीर होती त्यावेळेस, अशी मराठा लोक एकत्र येणं सुद्धा त्या काळात अवघड होतं. त्यातले काही ठराविक लोक पुढे येऊन ते मंडळ स्थापन केलं होतं. त्या लोकांची सगळ्यांची इच्छा होती आपला मराठा समाज एक मराठा मंदिर असलं पाहिजे. कित्येक वर्षापासून आपण त्याचा प्रयत्न करतो. तुमच्या सगळ्याच्या माहितीसाठी सांगतो, ते आता मंदिर तयार आहे. फक्त आपल्याला आत्ता या अडचणीमुळं, निवडणूक असल्यामुळे, आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला त्याचा फक्त लोकार्पण करता आलं नाही. ते कुणी केलं? तुम्ही आपले सन्माननीय जरांगे पाटील, त्यांची सभा अंतरवाली या ठिकाणी होती. त्यांनी आवाहन केलं, मित्रांनो मराठा समाज तुम्ही एकत्र या मेळाव्याला 25,000 एकरमध्ये आपला मेळावा आहे, तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे. माझ्या बार्शीतल्या तरुण मित्रांनं इतक्या उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी त्या मेळाव्यासाठी गर्दी करण्याचा प्रयत्न केला, जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी आमच्या रणवीर भाईकडं, नाना राऊताकडं थोडी मदतीची अपेक्षा केली. त्या ठिकाणी गाड्या देण्याचं काम कुणी केलं? इतक्या सगळ्या गोष्टी जर आपण एवढ्या केल्या असतील, वयाच्या 16 वर्षापासून आपला आमदार समाजासाठी कष्ट घेतो, त्या ठिकाणी अनेक प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत असताना जर तुम्ही असा प्रश्न उपस्थित करत असाल तर माझी विनंती आहे
हा राजकारणाचा भाग आहे मित्रांनो, परंतु निवडणूक ही त्या निवडणुकीच्या पद्धतीने लढा. बेछूट आरोप, खोटे आरोप करू नका. तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय केलं तर तुमच्यापाशी एक उत्तर सुद्धा नाही. अशा पद्धतीनं हे चुकीचे असे आपल्यावर आरोप केले जातात. माझी विनंती आहे परत असं काय घडू नये, आव्हानात्मक कुणी कुणाला बोलू नये. आज आपण मित्रांनो ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाच्या हिताची निवडणूक आहे. देशाचं संरक्षण कोण करल हे बघण्याची निवडणूक आहे. देशाचा कणखर नेता कोण असला पाहिजे हे बघण्याचं आहे. आत्ताच्या कंडिशनला 4वी-5वीच्या पोराला जरी विचारलं की देशाचा पंतप्रधान होण्याचा कोण योग्य आहे ते कोणीही सांगाल, तर माझं तुम्हाला एक विनंती आहे, आपलं मत देताना सुद्धा आपला खासदार सत्तेत गेला पाहिजे. तो जी सत्ता येईल त्या उमेदवाराला आपलं मत दिलं पाहिजे, कारण आपलं मत तेवढं पवित्र आहे. आणि मत दिल्याचं समाधान त्या ठिकाणी आपलं होत असतं की जो माणूस आपला निवडून येणार आहे त्यालाच मतदान दिलं पाहिजे. त्रिवार सत्य आहे, नरेंद्र मोदी 100% प्राईम मिनिस्टर होणार. त्यामुळं अर्चनाताईला आपण प्रचंड मतानं त्या ठिकाणी निवडून द्यावं. आणि जाता जाता एकच आहे, बघा कसं सुसंगत आहे. देशात नरेंद्र, राज्यात बार्शीत. धन्यवाद. सगळ्यांना माझी एक विनंती आहे, आपलं चिन्ह घड्याळ आहे, मशीन 2 आहेत. व्यवस्थित समजावून सांगा. पहिलं खाली बघायचं नाही, 1 नंबर चिन्ह घड्याळ बघायचं, कंपल्सरी बघायचं आणि मग बटन दाबायचं. कारण 2 मशीन आहेत, चूक होऊ नये. त्यामुळं घड्याळ बघायचं, खात्री करायची, बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यायचं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णा. यानंतर या ठिकाणी बार्शी नगर परिषद बार्शीचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट आसिफभाई तांबोळी यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय ॲडव्होकेट आसिफभाई तांबोळी. आपण सर्वजण खरं तर आपल्या बार्शी तालुक्याचे आमदार मान्य राजूभाऊ राऊत यांचे विचार आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी आतुर आहोत. त्यासाठी जास्त वेळ मी घेणार नाही. आणि या धाराशिव उस्मानाबाद लोकसभाची निवडणूक 2024च्या प्रचारात आपल्या अजितदादा पवार गटाचे उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारात उपस्थित आपल्या बार्शी तालुक्याचे आमदार मान्य राजूभाऊ राऊत आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि राजभाऊवर प्रेम करणारे आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, 2च मिनिटात मी माझं भाषण संपवतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारत देशाची निवडणूक आहे. सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष ह्या निवडणुकीत आहे. आपल्या सर्वांना हे पण माहिती आहे की सर्वात जास्त उमेदवार भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या आघाडीनं उभा केलेले आहेत. आणि येणारी निवडणूक ही भारतीय जनता पार्टीची ॲब्सोल्यूट क्लिअर मेजॉरिटी होणार आहे, ह्याच्यामध्ये काय तीळ मात्र शंका नाही. आणि ह्या निवडणुकीत गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक विचाराचे लोकप्रतिनिधी असावेत यासाठी आपल्या तालुक्यातून आमदार राजभाऊ राऊत तसेच खासदार म्हणून अर्चनाताई यांचे जर आपण हात बळकट केले तर नक्कीच आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा, आपल्या महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण सर्व बार्शी शहर आणि तालुक्याने तर यापूर्वीच राजभाऊंच्या पाठीशी अपक्ष म्हणून राजभाऊ असताना सुद्धा आपण सर्वांनी त्यांच्यावर प्रेम केलेलं आहे. हे का केलेलं आहे तर केवळ राजभाऊ हे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करणारा हा एकमेव नेतृत्व असल्यामुळं राजभाऊंचे हात बळकट केलेले आहेत. आणि याचप्रमाणे राजभाऊंचे हात आणि त्यांची आन बाण शान राखण्यासाठी म्हणून राजभाऊंनी जे आपल्याला सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे अर्चनाताई पाटील यांना आपल्या बार्शी तालुक्यातून जास्तीत जास्त मतं देऊन, भाऊ तुम्ही ती शर्यत लावलेली आहे ती एक यूट्यूबवर फार फिरते अभिमन्यू पवारसाठी, तर ती एक जबाबदारी आपल्यावर आहे की ती शर्यत सुद्धा राजभाऊंनी जिंकण्यासाठी आपल्या बार्शी शहर आणि तालुक्यातील लोकांनी जास्तीत जास्त मतांनी अर्चनाताई पाटील यांना निवडून द्यावं. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद अध्यक्ष. यानंतर या ठिकाणी वैराग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आदरणीय निरंजन मालक भूमकर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय निरंजन मालक भूमकर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. आजच्या प्रचाराच्या सभेच्या कार्यक्रमाचे सभेचे अध्यक्ष तसेच आपले विकासरत्न आमदार राजाभाऊजी राऊत, जास्त वेळ नावं घेत नाही, सन्मान्य व्यासपीठ संतोषराव लिंबाळकर, अरुणभाऊजी कापशे, विक्रम सावळे, झालटे साहेब, सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व विजयाचे शिल्पकार. खरं तर ही सभा जी आहे ही लोकसभेची सभा आहे, पण काही मंडळी लोकसभेचं बोलायचं सोडून काय विकास काय केला, आपण काय करणार आहेत ह्याचं बोलायचं सोडून काही जण विनाकारण वैयक्तिक टीकेवर आलेले आहेत. कारण ह्यांच्याकडे विकासाचं काही धोरणच नाही. मी कालच्या सभेत सुद्धा म्हणलं की आमच्या वैरागच्या सभेत सुद्धा हाऱ्या बरेच बोलले. आता आज सुद्धा इथं बोलली की आम्ही इकडे येऊ द्या, माय तिकडे येऊ देणार नाही, बहुला जाऊ द्या, आम्हालाच अडवून दाखवा, बाद झालं. एवढंच या निमित्तानं सांगतो. कारण काल तुम्ही सुद्धा सभेत बोललाय काय इलेक्शनमध्ये कधी बी तुम्ही मला उभा राहायला सांगा तुमच्या विरोधात, मी उभा राहायला तयार आहे. आजच सांगतो इथून येते पुढच्या इलेक्शनच्या काळात. आणि आपण आता कारखाना चालू करण्याबद्दल कधी तुम्ही ट्राय केलाय किंवा काय केलं एवढंच तुम्ही सभेत सांगावं. कारण ह्याने आतापर्यंत कारखाना चालू करण्याबद्दल असेल, वैरागची MIDC भाऊनं सांगितली, ह्याबद्दल तुम्ही कधी ट्राय केलाय का? कधीच नाही. ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस बी केलेलं नाही आणि आता तर नाहीच नाही. पण भाऊनी वैरागच्या संतनात कारखान्याचा शब्द दिलेला आहे आणि तसंच MIDC शब्द दिलेला आहे. कारण भाऊ आतापर्यंत आपल्या तालुक्यात 4000 कोटीचा निधी आणलेला आहे. तर इथून जर आपलं जास्तीत जास्त लीड गेला तर किती निधी आणतील ह्याचा विचार आपण करा. आणि जर निधी आणला, कारखाना चालू झाला, MIDC चालू झाली, बार्शीची MIDC चांगली चालू झाली, तर सर्व जी आपली मित्र कंपनी असतील, गोरगरीब जनतेची मुलं असतील, हे तिथं कामाला लागतील, नवीन उद्योगधंदे ह्यांना करायला वाव मिळेल. म्हणून मी सगळ्याला आपण अशी शपथ घेऊन एक शपथ घ्यावी की जास्तीत जास्त आपण बार्शीतनं लीड द्यावा, तरच आपल्या नेत्याची मान वर होईल. एवढं ज्या निमित्तानं मी सांगतो. आणि आपण अर्चनाताई पाटील यांचं घड्याळ या चिन्हापुढील बटन दाबून जास्तीत जास्त निवडून द्यावं, एवढं ज्या निमित्त सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर वैराग भागाचे नेते आदरणीय संतोष दादा निंबाळकर यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय संतोष दादा निंबाळकर. आदरणीय आपले नेते राजाभाऊ रमेश अण्णा पाटील, अरुणभाऊ कापसे, निरंजन मालक भूमकर, केशवबापू घोगरे, रेणके आप्पा, सर्व ज्येष्ठ आणि तरुण बांधवांनो, आज लोकसभा मतदारसंघाची सभा आपण या ठिकाणी आयोजित केली. वास्तविक पाहता काल वैरागमध्ये सभा झाली. सभा झाल्यानंतर वैराग आणि वैराग भागातील सर्व कार्यकर्ते, सर्व मतदार, सर्व ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी आली होती. परंतु आजपर्यंत वैरागमध्ये आणि वैराग भागामध्ये सर्वसामान्य माणसासाठी, शेतकऱ्यासाठी, तरुण बांधवासाठी, व्यापाऱ्यासाठी जी काय आर्थिक उलाढाल होत होती ते आजपर्यंत होत नव्हती. परंतु काल वैरागमध्ये सभा होत असताना वैरागमध्ये संतनाथ सहकारी साखर कारखाना झाला पाहिजे, MIDC झाली पाहिजे, पाणी पुरवठ्याची 50 कोटीची योजना झाली पाहिजे, ह्या गोष्टीची काल त्या ठिकाणी आम्ही राजभाऊकडून वधवून घेतलं. परंतु आज या ठिकाणी वैराग आणि वैराग भागातील सर्व मंडळी आली.
या मंडळीला माझी एक विनंती आहे की आज देशामध्ये निश्चितपणानं पंतप्रधान मोदी होणार आहेत, देशात सत्ता आपली येणार आहे, राज्यातही नंतर सत्ता येणार आहे. ही आपली कामं करून घ्यायची असेल तर ही उद्याची निवडणूक तुमच्या आमच्या स्वाभिमानाची आहे, तुमच्या आमच्या विचाराची आहे, तुमच्या आमच्या प्रपंचाची आहे, तुमच्या आमच्या भवितव्याची आहे आणि तुमच्या आमच्या उद्याच्या पिढीचं चांगलं होण्याची आहे. त्याच्यामुळं वैराग आणि वैराग भाग या बाबतीत तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्ही सांगसाल तेवढा लीड आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही असा शब्द तुम्हाला या ठिकाणी आम्ही देतो. कारण आजपर्यंत जेवढा निधी त्या भागामध्ये आला नाही, त्या भागाचं कल्याण झालेलं नाही, एवढा निधी तुम्ही प्रत्येक गावामध्ये दिला. आणि कुठलीही गोष्ट तुम्ही शब्द देत असताना 100 वेळा विचार करता. प्रत्येक वेळेस कुठल्या गोष्टीचा शब्द आहे, कुठली गोष्ट करायची, कुठली गोष्ट करायची नाही, हे तुम्ही 100 वेळा विचार करता. आणि ज्यावेळेस तुम्ही कारखाना तयार करणार आहेत, ज्यावेळेस तुम्ही साखर कारखाना आम्हाला देणार आहेत, MIDC आम्हाला देणार आहेत, त्यावेळेस सुद्धा आम्ही तुम्हाला ठणकावून सांगणार आहे की भाऊ वैराग आणि वैराग भागाचा लीड किती आहे बघा, आणि आता आमचं काम केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही तुम्हाला आज आम्ही आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगतो. वास्तविक पाहता प्रत्येक ठिकाणी राजभाऊ गेल्यानंतर प्रत्येकाने सांगितलं की राजभाऊ तुम्ही कसल्याही प्रकारची अडचण करू नका जास्त, कारण राजभाऊ फक्त 4 ते 5 तास या ठिकाणी झोपतात. राजभाऊ तुम्ही पळताय, तुम्ही निधी आणलाय, तुम्ही सर्वसामान्य माणसाची ढाल आहेत, तुम्ही सर्वसामान्य माणसाचा स्वाभिमान आहे, अभिमान आहे. प्रत्येक मतदारांनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली आणि राजभाऊची मान खाली जाणार नाही, राजभाऊची शान खाली होणार नाही, ही शपथ आणि ही गोष्ट ठणकावून सगळ्यांनी मनात घेतली. त्याच्यामुळं राजभाऊ तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तालुका निश्चितपणानं जेवढे मतदारसंघ आहेत तेवढ्या मतदारसंघात हा तालुका 1 नंबरचा राहील. आणि या वरच्या सरकारमध्ये निश्चितपणानं तुमचा शब्द, तुमची मान खाली होणार नाही असं सगळेजण वागणार आहेत. आणि उद्याच्या इलेक्शनला 7 तारखेला राष्ट्रवादीचं चिन्हावर अर्चनाताई पाटील उभा आहेत, तर त्यांच्या गाड्यासमोरचं बटन दाबून आपण भरपूर मताने विजय करावं एवढीच विनंती करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पांडे चौकामध्ये विरोधकांची ज्यांनी मराठा समाजाला लाथा घातल्या त्या विरोधकांच्या नेत्याची सभा आहे. तर 17,000 SCBCचे दाखले वाटप करणारा माननीय आमदार राजाभाऊ राऊताची सभा आहे. सगळ्यांचे हात वर करायचे, हात वर. माननीय आमदार राजाभाऊ राऊत यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार हात वर करायचे. आजच्या या आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आप्पा, सन्माननीय व्यासपीठ. आता नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाही, कारण नेहमीच मला आता कमी बॉल आणि जास्त रन काढण्याची वेळ सातत्याने येऊ लागली. आज या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी आज ही विजयाची सभा आहे. उद्या 5 तारीख, आता उद्या 5 वाजेपर्यंत तसा खऱ्या अर्थानं प्रचार असतो, परंतु 43 पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे आणि सकाळची आपली शेवटची पदयात्रा असते आणि पदयात्रेनंतर 3 ते 5 आपण सभा घेत असतो. परंतु एवढं ऊन हे लाही व्हायला लागलं, त्यामुळं आज आपण 4 तारखेलाच या ठिकाणी प्रचाराची सांगता करतोय आणि ते विजय सभेच्या निमित्तानं. आणि या सभेला उपस्थित असलेले माझे सर्व तालुक्यातील वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, घराघरातून या भागातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, लाईव्हच्या माध्यमातून ऐकणारे माझे सर्व तमाम या तालुक्यातील, या धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी, तुम्हाला मी प्रणाम करतो, अभिवादन करतो. बांधवांनो, आज या ठिकाणी संपूर्ण गेली 25 दिवस झालं रात्रीचा दिवस करून
आता दादांनी सांगितलं की सकाळी 5:30 ते रात्री कधी 1:30 आणि 2:30 फक्त 4 किंवा 5 तास, 4 तासाच्या वरती गेली 25-30 दिवस झालं मित्रांनो झोपच नाही. आणि या ठिकाणी सुरुवातीलाच मी आपल्याला एवढी मोठी गर्दी जरी असली तरी आज ही गर्दी गेले 25 दिवस मी वाडी वस्ती तरी माझी 20-25 गावं राहिलेली आहेत. काय गावं रणवीरनं घेतली, काय गावं संतोषदादांनी निरंजन मालकानं घेतली, काय शहर नानाने घेतलं, नगरसेवक बंधूंनी घेतलं, रमेश अण्णा, अशिबाई, रेणक्याप्पा, बापू, सगळे आम्ही, सुधीर बापू, केशव बापू, सगळीच व्यासपीठावर सर्व पदाधिकारी, आजी माजी सदस्य, सर्व नगरसेवक, सर्वांनी जवळपास सगळ्या टीमनी हे कव्हर करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. आणि त्यामुळं आज या ठिकाणी सर्वजण आपण एकत्रित आलेत. आणि आज एकत्रित आल्यानंतर निश्चितपणानं मित्रांनो जे काही या प्रचार सभांच्या माध्यमातून आपण विकासाच्या कामावरती बोलत होतो, परंतु विनाकारण आपल्यावरती बरेच आरोप केले मित्रांनो. आता मग रमेश अण्णांनी सांगितलं की मूळ सुरुवातीचा कोरोना काळातला मुद्दा मित्रांनो, कोरोना काळ हा आपण कधीच न विसरणारा काळ आहे. येत्या एका ठिकाणी सगळे माझे पत्रकार बांधव उपस्थित आहेत मित्रांनो. आज भाऊ भावाला पाणी देत नव्हता, कोणी कोणाला विचारत नव्हतं, डॉक्टर सुद्धा पुढे येत नव्हते मित्रांनो. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या कोरोना काळामध्ये आपण झोकून देऊन या ठिकाणी जीवाची पर्वाही न करता या ठिकाणी काम केलं आपल्या सगळ्यालाच माहीत. हा झाला तालुक्यातला विषय. देशामध्ये सुद्धा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी उत्कृष्ट असं काम केलं मित्रांनो. 140 कोटीची लोकसंख्या असलेला देश सुरक्षित ठेवण्याचं, लस निर्माण करण्याचं, सर्वसामान्य जनतेला लस मोफत देण्याचं आणि 100 देशाला लस निर्यात करून काही मोफत आणि काही कमी दरामध्ये जेवढा खर्च आला 50 तोट्यावरती लस देण्याचा या ठिकाणी निश्चितपणानं प्रयत्न केला मित्रांनो. ती मागणीही पूर्ण केली. आणि अशा परिस्थितीमध्ये जे कोरोनावरती बोलले मला हसू येतंय. अरे बाबानो, बार्शी तालुकाच नाही तर संपूर्ण मराठवाड्यातले माझे बंधू भगिनी, या संपूर्ण भागातले सर्व माझी मंडळी, आज 11 ठिकाणी आम्ही कोरोनाचे या ठिकाणी हॉस्पिटल सुरू केले होते. बाजार समितीमध्ये केलं होतं, मंगल कार्यालयामध्ये केलं होतं, डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे या ठिकाणी केलेलं होतं, आज या ठिकाणी वैरागला केलं होतं, प्रत्येक अंधारे साहेबांनी केलं होतं. सुरुवातीला अंधारे साहेबांनी धाडस केलं, सुविधाला केलं होतं. सगळ्या डॉक्टरांबरोबर सातत्यानं बैठका घेऊन 1 कोटी रुपये आमदार निधी देऊन ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये केलं होतं मित्रांनो. आणि रोज सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, की जे भाऊ भावाला पाणी देत नव्हते मित्रांनो, अखंडपणाने कोरोना काळामध्ये मिनरल वॉटरच्या पाण्यासहित सांगायच्या गोष्टी नसतात, परंतु नाईलाजानं सांगावं लागतं. आणि त्याचं जेवण किंवा ते पाणी सुद्धा तुम्ही विरोधकांना टीका करणारे तुम्ही सुद्धा प्यालाय, तुम्ही सुद्धा ते जेवण केलं हे तरी विसरू नका कमीत कमी. आता हे काढायचं नसतंय कधी कोणी खाल्ल्या पिल्ल्याला, पण आता तुम्हाला जर जनाची नाही मनाची नाही तर मला ह्या गोष्टी बोलावं लागतील मित्रांनो. आणि आज या ठिकाणी संपूर्ण सोय केली, सगळे इंजेक्शन आणले. फडणवीस साहेबांनी सनफर्मा कंपनीतनं डायरेक्ट इंजेक्शन पाठवले, ते जगदाळे मामाला त्या ठिकाणी दिले. आणि सर्व बार्शी तालुक्यामधल्या मराठवाड्यामधले येणाऱ्या सगळ्या पेशंटवरती उपचार करण्याचं काम बांधवून आपण त्या ठिकाणी केलं. असंख्य जीव वाचवले मित्रांनो, परंतु काय जवळची माणसं त्यामध्ये गेली. आज ती वेळ गेली. वेळ गेल्यानंतर काय जणाला टीका करायचं सुचतंय मित्रांनो, परंतु काळ असा होता, रोज डोळ्यातनं धारा येत होत्या की कोणी कोणी मृत्युमुखी पडतंय. मातीला सुद्धा माणसं जात नव्हती मित्रांनो. नगरपालिकेच्या माध्यमातून ज्यावेळेस मी अंत्यविधी करण्याचा विषय असायचा, घरची माणसं नसायची मित्रांनो, त्यावेळेस माझ्या स्वतःच्या काय पैशानं त्या ठिकाणी अंत्यविधी करण्याचं काम करत होतो आणि सगळ्याला आधार देण्याचं काम करत होतो मित्र. त्यावेळेस तुम्ही सगळे पळून गेले होते.
कुणीही एक सुद्धा रस्त्यावरती नव्हता. सगळ्या बार्शीकरांना माहित आहे. रोजचे फोटो बघा, ह्यांचे कुठे फोटो दिसतात का त्यांनी दाखवावे मित्रांनो. एवढं मोठं काम आपण त्या ठिकाणी कोरोनामध्ये केलं आणि आपल्या पंतप्रधानांनी तर कहर केला मित्रांनो. काम तर केलंच केलं, परंतु आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम केलं मित्रांनो. आज त्यांनी ती अर्थव्यवस्था मजबूत केली मित्रांनो. आज बोलायला काय कोणाचं जाते. आज 73 वय आहे त्यांचं, त्यावेळेस 70 वय होतं आणि 50 वर्षाच्या पुढे तर कोणी त्या कोरोनाकडे जाऊच नका म्हणायची. ही वस्तुस्थिती आहे. 70 वय असताना आज आपले पंतप्रधान अत्यंत दिमागानं काम करत होते मित्रांनो. आज 140 कोटीचा देश, एवढ्या सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था इसकटल्या. ज्या इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं त्या इंग्लंडची सुद्धा अर्थव्यवस्था विस्कटली मित्रांनो. परंतु आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. आज आपण आठवा सर्वसामान्य गोरगरीब बांधवांकरता 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं जातं. आज मुद्रा योजनेच्या माध्यमातून असंख्य तरुणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होण्याकरता कर्ज दिले जातात. आज मित्रांनो या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीमध्ये संपूर्ण आज आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून चायनाकडनं आपण मार खाल्ला, युद्ध हारलो मित्रांनो. पाकिस्तान बरोबर 3 वेळेस युद्ध झालं. सगळे शस्त्रास्त्र आपल्याला घेण्याकरता दुसऱ्या देशांकडे पाहावं लागायचं. परंतु आज आपल्या देशामध्ये आज शस्त्रास्त्र निर्माण करण्याच्या फॅक्टऱ्या उभा करण्यात आल्या आणि आज भारत देश शस्त्रास्त्राची निर्यात करतो. आज रेल्वेचं जाळं विणलं गेलं. मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे आपण या ठिकाणी जाळं विणलं. प्रत्येक ठिकाणी रेल्वे झाली. वंदे भारत सारख्या 50हून अधिक गाड्या नव्यानं भारत देशाला लोकार्पण त्या ठिकाणी करण्यात आलं. आज नव्यानं विमानतळ या ठिकाणी निर्माण करण्यात आली मित्रांनो. आज प्रत्येक भागामध्ये विमानतळ झालेलं आहे. प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटल झालेलं आहे आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून कहर झाला. एवढे मोठे रस्ते, नॅशनल हायवे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. आज जर आपलं कुठलं हवाई अड्डा जर उद्ध्वस्त चतुर्न केला तर आज नॅशनल हायवेवरनं सुद्धा आपली विमानं उतरत्याल, उड्डाण करत्याल. ही परिस्थिती आज आपल्या देशानं निर्माण केली आणि जगामध्ये 5वी अर्थव्यवस्था बनवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. आज महासत्ता होणार आहे. आज आणखीन 5-10 वर्षामध्ये मित्रांनो जगातली 3री अर्थव्यवस्था भारत देश बनणार आहे. या पद्धतीनं काम केलं मित्रांनो. आणि ह्या अर्थव्यवस्था मजबूत असल्यामुळंच आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, आता अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत मित्रांनो. आणि ह्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून सहकार्यातून आज आपण बार्शी सुद्धा चित्र बदलण्याचा प्रयत्न करतोय. आपण सगळेजण पाहताय मित्रांनो. आज माझ्या अगोदर सुद्धा काही लोकप्रतिनिधींना या ठिकाणचं 5-5 वेळेस लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे. परंतु आज जे बार्शी तालुक्याला या ठिकाणी निधी आणण्याचं काम आपण सातत्यानं केलेलं आहे. गेल्या वेळेस विलासराव देशमुख साहेब होते, नारायण राणे साहेब होते. त्यांच्या माध्यमातून बार्शी तालुक्यामध्ये MIDCची जागा ताब्यात घेतली. उपसा सिंचनला 20 कोटी आणले. मुख्यमंत्री पंतप्रधान सडक योजनेतनं निधी आणला. PWDच्या माध्यमातून निधी आणला मित्रांनो. बार्शी तालुक्याला त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला. त्यानंतर मी 10 वर्ष आमदार नव्हतो. सगळीकडे वसाड कुठेही रस्ते नीट नव्हते. सगळे खड्डे गुडघे इतके खड्डे अख्ख्या तालुक्यामध्ये होते. परंतु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आमदार झालो आणि मग मी म्हणल्यासारखं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अर्थव्यवस्था मजबूत ठेवली मित्रांनो. त्यामुळं संपूर्ण बार्शी तालुक्यामधला चेहरा मोहरा बदलण्याचं आज आपण काम केलं. या शहरामधला चेहरा मोहरा बदलायचं काम आपण या ठिकाणी करतोय, केलंय, करायचंय. आज शेतकऱ्याच्या शेतीला पाणी द्यायचा हा कसबा आहे. नरवीर तानाजी मालुसरे चौक या ठिकाणी, या चौकामध्ये मूळ कसबा म्हणून आपण या ठिकाणी सभा होते मित्रांनो. ज्या सर्व शेतकरी बांधवांचं वास्तव्य या कर्मभूमीमध्ये या ठिकाणी ही जन्मभूमी सगळ्या शेतकरी बांधवांचे. त्या शेतकऱ्यांच्या शेताला पाणी द्यायचंय मित्रांनो. आज शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब दोघच मंत्रिमंडळ होत. 700 कोटीची मंजुरी आणली मित्रांनो. उपसा सिंचन योजनेला 350 कोटीच्या निविदा काढल्या. काम चालू आहे. 12,550 हेक्टर क्षेत्र वर्षाच्या आत वलिताखाली येणार ही योजना 1996 सालची होती. मग 1996 सालापासून किती वेळेस ही विरोधक सत्तेत होते. काय केलं? 10-5 कोटीच्या वरती निधी आला का मित्रांनो?
ह्या गोष्टीचं उत्तर यांनी या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आज एवढं मोठं काम चालू आहे, 12,550 हेक्टर क्षेत्र वलिताखाली येणार आहे. त्याचबरोबर 37 साठवण तलाव आणले, 35 साठवण तलावाची कामं चालू आहेत. आज आपण बार्शी नगरपालिका एवढं मोठं शहर आहे मित्रांनो, पिण्याच्या पाण्याकरता माझ्या माता भगिनीला धडपड करावं लागते. वाईट वाटतंय, रोज सकाळी 6च्या पुढे फोन येतात, भाऊ पाणी आलं नाही, भाऊ इकडं अडचण आहे. रोज सकाळी काळजी घेतो. आणखीन सुद्धा एवढं प्रचारात असताना सुद्धा कुठनं जरी फोन आला तरी त्या ठिकाणी टँकर पाठवण्याचं, भैया बारंगोळ्याला पाठवण्याचं, फोन खांब्याला सूचना देण्याचं, शिवला सूचना देण्याचं काम केलं जातं मित्रांनो. आज या ठिकाणी जवळपास 14 बोर घेतले आणि कडच्या विहिरीतलं पाणी या ठिकाणी उजनीच्या फिल्टरवर नेलेलं आहे. 1 कोटी लिटर पाणी मित्रांनो उपलब्ध केलं. फक्त 25 लाख रुपये पहिला खर्च केला, 50 लाख लिटर उपलब्ध केलं आणि परत 25 लाख केला. 50 लाख रुपयामध्ये 1 कोटी लिटर पाणी उपलब्ध होणारं महाराष्ट्रामध्ये नाही, देशातलं पहिलं उदाहरण बार्शी नगरपालिका असेल. फक्त 50 लाख रुपयामध्ये 1 कोटी ह्या योजना तर जुन्या महाशयांच्या कारकिर्दीत झालेली सगळी उलटी पाईपलाईन जोडलेली, उलटी आहे. 10 आठवड्यातनं 2दा तर फुटती. डोकं पंक्चर झालंय आमचं जोडू जोडू. आणि त्यांनी स्वतः सांगितलंय, काय सांगितलं, पहिल्यांदा खडा, परत पाईप, परत तोटी, 15 वर्ष. तसं नाही झालं माझ्या कारकिर्दीमध्ये. एका टोल्यामध्ये 700 कोटीची मंजुरी महाराष्ट्रात उपसा सिंचनला पहिलीचा सण महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला प्रयोग आहे. 350 कोटीच्या निविदा काम चालून 1 वर्षाच्या आत शेतकऱ्याच्या शेतात पाणी. ह्याला म्हणतात स्पीड. त्यांचा 5 आहे ना आपला 200 आहे. आज बार्शी नगरपालिकेची 296 कोटीची योजना मित्रांनो. वर्क ऑर्डर पण दिली, मंजूर केली. कुठं आंदोलन नाही, मोर्चा नाही, काही नाही, मंजूर केली. निविदा काढल्या, टेंडर निघाले, वर्क ऑर्डर दिली. आचारसंहितेच्या 2 दिवस अगोदर वर्क ऑर्डर दिली, काम चालू झालं. उजनी धरणात जाऊन बघा, जॅकवेलचं काम पूर्ण झालंय आणि ह्या सगळ्या रोडनं पाईप पडलेले आहेत. 1 वर्षाच्या आत, 15 वर्ष लागत नाहीत, 1 वर्षाच्या आत पुढच्या उन्हाळ्याच्या आत या बार्शीतल्या 4.5 कोटी लिटर पाणी येणार आहे मित्रांनो. कुठल्याही माझ्या माता भगिनीला या बार्शी शहरातल्या थोडाही त्रास होणार नाही याची हमी मी देतो. त्या धर्तीवर संतोष दादा, निरंजन मालक, तुम्हाला सुद्धा 50 कोटीची पाईपलाईन अमृत 2 म्हणून ताबडतोब वैरागला मंजूर करून देतो, त्याची सुद्धा काळजी करू नका. त्या धर्तीवरती जलजीवन मिशनच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण भागामध्ये 100 गावाहून अधिक योजना पाणी पुरवठ्याच्या दिल्या मित्रांनो. 125 कोटी रुपयाचा निधी दिला. कुठल्या गावाला 50 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी, अशा रीतीनं सगळ्या योजना चालू झाल्या. प्रत्येकाच्या घरोघरी खेड्यामध्ये सुद्धा नळ देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली. हे झालं काम. आज रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, PWDच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण भागामधले आस्थापित झालेले रस्ते करण्याचं काम केलं. माझ्या माहितीप्रमाणे 70 ते 75% रस्ते पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे. आणि आज आपल्याला पण माहित आहे मित्रांनो, शहरामध्ये कधी बघितलं का परांडा रोड कसला झालाय, बघितलं ना? आहे का 1 नंबर? कासारवाडी रोड, तुळजापूर रोड, अलीपूर रोड, उपळाई रोड, कशी स्पीड मध्ये गाडी चालते. आणि आज संपूर्ण शहरामधले सगळेच्या सगळे रस्ते, आज कुठले रस्ते कॉन्क्रीटनं आणि कुठले डांबरीकरणानं मजबूत करण्याचं काम या ठिकाणी अख्ख्या शहरामधले चकाचक रस्ते करतो. आज या ठिकाणी भगवान मैदान केलं, स्टेडियम केलं, सगळ्या बागा सुसज्ज आहेत या ठिकाणी मित्रांनो. आज शहरामध्ये प्रत्येक गोष्ट या ठिकाणी काळजीपूर्वक केली. तळ्यावरती बोटिंग केली. संपूर्ण शहरामध्ये लाईट असेल, रस्ते असतील, गटरे असेल, दिवाबत्ती असेल, अविकसित भाग असेल, सगळ्या गल्ली बोळामध्ये रस्ते, गटरे, दिवाबत्ती करण्याचं काम केलं. आज एवढा मोठा निधी आज या ठिकाणी आपण बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केला मित्रांनो. आज या ठिकाणी काम करत असताना पाण्याच्या बाबतीमध्ये मी मगाच सांगितलं, उपसा सिंचन योजना, साठवण तलाव आणि सगळ्यात महत्वाचं आज खऱ्या अर्थानं भगवंताची नगरी आहे बार्शी. आपली पुष्पा नदी आहे मित्रांनो, ती सुद्धा या ठिकाणी दुर्वास ऋषीच्या शापानं पालती झाली.
परंतु मी सुद्धा भगवंताचा भक्त आहे, ती मला सुद्धा सवाशी करण्याचा योग आलेला आहे. त्यामुळं तो घोरवाडा सुद्धा 9 किटीवर आपण ज्या पद्धतीनं नागझरी आणि भोगावतीवरती 18 किटीवर केले, त्याच पद्धतीनं 9 किटीवर आपण घोरवाड्यावरती करतोय मित्रांनो. त्या ठिकाणी सुद्धा कमीत कमी 12.5 ते 15,000 एकर जमीन त्या ठिकाणी वलिताखाली येणार आहे. आमच्या आदरणीय अण्णांनी पवारनी त्या दिवशी मुलाखतीत सांगितलं, मी एवढा मला मोठी उपाधी दिली, त्यांची मला त्या दिवशी आठवण आली. आणि फडणवीस सुद्धा म्हणले की राजभाऊ राऊत म्हणजे बार्शीचा भगीरथ आहे. मित्रांनो, मायासारख्या भगवंताच्या भक्ताला एवढी मोठी पदवी मिळती, त्याचं एकमेव कारण आहे की रात्रीचा दिवस करून आज जलयुक्त शिवार असेल, उपसा सिंचन असेल, साठवण तलाव असतील, पाझर तलाव असतील, मित्रांनो सातत्याने शेतकऱ्याच्या शेताला पाणी मिळालं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातनं काम करत असताना आज मी लिहून देतो स्टॅम्पवरती, येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षाच्या आत 50,000 एकर जमीन जर नाही बागायत झाली, आपला राजकारणाचा संबंधच नाही. आहे का चॅलेंज द्यायची तुमची हिंमत? आज 5 ते 6 वर्षाच्या आत 1 लाख एकर जमीन बागायत होणार आहे मित्रांनो, त्याची मी हमी देतो. कारण आपल्याला वरती नरेंद्र मोदी साहेब बसल्यात, एकनाथ शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, सगळी काम करणारी मंडळी आहे मित्रांनो. जे मुख्यमंत्री होते 2 दिवस सुद्धा मंत्रालयात आलेले नाहीत, फोनवरती फक्त लाईव्ह. ही जसे फोन आहेत फोनवाले, तसे ते लाईव्ह आले, यांना काय कामं नाहीत मित्रांनो. आणि दुर्दैवाचा भाग, काही विरोधक सुद्धा विचित्र प्रचार करते तो, आणि त्याला बळी पडणारा काय ठराविक माझा तरुण मित्रांनो, मी समजू शकतो या लाईव्हच्या माध्यमातून माझ्या भावना या ठिकाणी माझ्या तरुण मित्रांना तालुक्यातल्या समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, राजकारण आहे, राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टी भावनिक गोष्टीला थारा नाही, कुठल्याही भावनिकतेवरती राजकारण केलं जात नाही, करू नये. आणि जर भावनिकतेच्या राजकारणाला थारा दिला तर आपल्या पायावरती एवढा मोठा धोंडा पडन की ही तरुणाई कधी वाया गेली आणि कधी म्हातारपण आलं आणि कधी नुकसान एवढं मोठं झालं, पश्चाताप करण्याशिवाय कुठली वेळ येणार नाही. मित्र, माझी नम्रतेची विनंती आहे माझ्या तालुक्यातल्या तरुण मित्रांना, काय तरुण मित्र थोडे काय मुद्द्यासाठी वेगळ्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जाऊ नका, कुठली चूक करू नका मित्रांनो. तुमच्या समोर जी उभारलेली व्यक्ती आहे, फार कष्टा खाऊन इथपर्यंत आलेले, सगळ्या कामाचा, कष्टाचा, मोलमजुरीचा, उद्योग व्यवसायाचा सगळा कठोर अनुभव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मित्रांनो. सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम केलेल्याचा कठोर अनुभव आहे. प्रत्येक गोष्टीतनं, कठीण परिस्थितीनं माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे गेलेला आहे, प्रपंचिक जीवनामध्ये असेल किंवा राजकीय जीवनामध्ये. परंतु आज या ठिकाणी थोडं भावनिक राजकारण केलं जात आहे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो. कारण आज या ठिकाणी आपण परिस्थिती पाहतोय की मगाच मी पाण्याचा विषय सांगितला, मी राजकारणातच आलो होतो ते माझे 3 मुद्दे होते प्रमुख. एक तर या बार्शीतली दादागिरी संपली पाहिजे, संपली ना, करायली. नंबर 1, पाण्याचा विषय सुटला पाहिजे, शेतीच्या सुटायला लागला ना आता जवळपास 50% सुटला. तिसरा मुद्दा MIDC मध्ये उद्योगधंदे उभारले पाहिजे, आणि उद्योगधंदे उभारल्याशिवाय माझ्या तरुण मित्रांना काम मिळणार नाही. जाऊन MIDC ताडसौंद्याला बघा, कारखाने उभारायला लागलेले. इकडे इंद्रेश्वर मजबूत झालाय, आर्यन यांनी बंद पाडलेला, त्या आर्यनला सुद्धा कर्ज दिलं मित्रांनो DCC बँकेच्या माध्यमातून, तो सुद्धा कारखाना बंद पडलेला चालू झाला. तिसरा कारखाना संतनात सुद्धा लवकरात लवकर चालू होतोय, त्या ठिकाणी सुद्धा 150 एकर मध्ये MIDC मित्रांनो होती, काळजी करू नका. आज दिलीप शेठ गांधींनी सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून त्यांनी सुद्धा धाडस केलं आणि 200 कोटीचा प्लॅन टाकला मित्रांनो, 500 टनाचा. त्या ठिकाणी सुद्धा हजारो पोरांना काम लागलेलं आहे. त्याच पद्धतीनं आर्यन मध्ये पोरं काम करतायत, इंद्रेश्वर मध्ये काम करतायत, त्याचबरोबर संतनाथ मध्ये पण काम करणार आहेत आणि ते MIDC मध्ये पण काम करणार आहेत. उपळाईला सुद्धा, उपळाई सिंद्रीच्या मध्ये सुद्धा 125 ते 150 एकरची MIDC आपण लवकरच करतोय. त्या ठिकाणी सुद्धा MIDC करायची, कारण इकडे 600 एकर MIDC होते, 135 एकर जागा घेतली. आता शेतकरी बांधव म्हणतात की भाऊ आता आम्ही 1 एकर जागा देणार नाही. अजिबात शेतकऱ्याचा विरोध असला तरी 1 एकर सुद्धा जागा घ्यायची नाही आपल्याला, कारण शेतकरी हा जगला पाहिजे, तो स्वाभिमानाने राहिला पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून आपण या ठिकाणी काम करतोय मित्रांनो. त्यामुळं एका उत्तर बाजूला
दक्षिण बाजूला, पश्चिम बाजूला आणि पूर्व बाजूला सुद्धा या ठिकाणी कौडगावला MIDC 1,500 एकरमध्ये मंजूर आहे. त्या ठिकाणी सुद्धा आमचे सहकारी मित्र राणादादा पाटील यांनी टेक्स्टाईल पार्क करण्याचा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या हालचाली आहेत मित्रांनो. आज या बार्शीमध्ये सुद्धा सुदगिरणी जयशंकर मिल आदरणीय भाऊसाहेब झाडबुकांनी त्या ठिकाणी काही अडचणी निर्माण झाल्या मित्रांनो. कामगाराचं नुकसान होऊ नये म्हणून सरकारच्या ताब्यामध्ये ती मिल दिली. ती मिल चालली, परंतु दुर्दैवानं कोरोना काळामध्ये अडचणी निर्माण झाल्या. बऱ्याच सुदगिरण्या बंद पडल्या, त्यापैकी ती एक गिरणी बंद पडलेली आहे. निश्चितपणानं बार्शीचं ते वैभव आहे, ती सुद्धा सुदगिरणी आपल्याला चालू करायची. मध्यंतरी केंद्रीय मंत्र्याला त्या ठिकाणी मी घेऊन आलो होतो. त्याचबरोबर ती राऊतचाळीवरती जुनी नॅरोगेज होती, छोटी रेल्वे होती, त्या ठिकाणी सुद्धा मी आदरणीय यादव साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब कर्मवीरांची इच्छा होती की मेडिकल कॉलेजची, परंतु आज मेडिकल कॉलेजला 500 ते 600 कोटी रुपये लागतात मित्रांनो. फार कठीण समस्या अर्थकारणाची झालेली आहे, परंतु निश्चितपणानं आदरणीय आमच्या कर्मवीर मामासाहेबांचं स्वप्न लवकरच पूर्ण करू आपण. केंद्रीय मेडिकल कॉलेज या ठिकाणी रेल्वेच्या जाग्यामध्ये आणू. या बार्शीतून डॉक्टर कर्मवीरांनी तयार केले, तसेच आणखीन सुद्धा या आसपासच्या भागातनं डॉक्टर तयार करून पाठवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. अशा रीतीनं कारखानदारी MIDC मध्ये कारखाने, पाणी, दळणवळणाची साधनं मित्रांनो ही सगळी आपण करतोय. हे करत असताना सोलापूर रस्ता केला, धाराशिव उस्मानाबाद रस्ता केला मित्रांनो, पूर्ण बघा चकाचक आहे. आज लातूर रस्त्याचं काम चालू आहे. नगरपालिकेला त्या लातूर रोडला शहरातले 92 कोटी दिलेले आहेत, तोही कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे. भविष्यात इडशी ते टेंभुर्णी रस्ता तोही 4 लेन होणार आहे, त्याचं आपल्या DPR करायचं काम चालू आहे. तुळजापूर आई जगदंबेला, तुळजाभवानीला आपण चालत जातो मित्रांनो. आपल्या छत्रपती शिवरायांचं आराध्य दैवत, आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. चालत जाताना दगड पायाखाली टोचत होती मित्रांनो. 2-2, 3-3 किलोमीटरची मंजुरी मिळायची, परंतु फडणवीस साहेबाला सांगितल्यानंतर 376 कोटी रुपये एकाच टायमाला 48 किलोमीटरला दिले मित्रांनो. तोही रस्ता दिवाळीमध्ये चालू होणार आहे. किती पैसे झाले मला सांगा ना. पैसे झाले किती? लातूर रस्ता, सोलापूर रस्ता, उस्मानाबाद रस्ता, तुळजापूर रस्ता, शहरातले रस्ते, सगळे ग्रामीण मधले रस्ते. कधी होतं काही? माझ्या सुद्धा स्वप्नात बघितलं नव्हतं कधी. 4000 कोटी रुपये माझ्या माता भगिनींकरता 150 कोटी रुपये मंजूर केले मित्रांनो बचत गटानं. आज शहरामध्ये 5000 घरं आपण देऊ शकलो. 2000 घरं आपण या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून, 1500 घरं रमाई माता आवास योजनेत 1596 घराचं काम पिंपळगाव रोडला चालू आहे. ग्रामीण भागामध्ये 5000 घरं दिली. अहिल्यादेवी होळकर या विहिरीच्या योजनेतनं 3000 विहिरी या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागामध्ये दिल्या मित्रांनो. कुठलं काम या ठिकाणी राहिलंय मला सांगा. रात्रीचा दिवस करून आपण या ठिकाणी काम करतोय आणि एका बाजूला टिंगल टवाळी आणि काही थोडेफार विषय असतात मित्रांनो. एवढं काम करताना 100% कुणी तर देव म्हणून या ठिकाणी अवतरलेला नाही, माणूसच आहेत सगळे. काही ना काही त्रुटी निश्चितपणाने राहत असतात. मी असं म्हणत नाही की सगळंच 100% बरोबर आहे, परंतु आज या ठिकाणी सोयाबीनच्या बाबतीमध्ये काय अडचणी आल्या. रशिया युक्रेन युद्ध होतं मित्रांनो. जगातलं मार्केट ढासळलं गेलं, त्या ठिकाणी भाव कमी आले. लक्षात आलं किंवा लक्षात आम्ही आणून दिलं पाशा बहिणन पटेल मीन पाशा बहिण, आणि कांद्याचे भाव त्या ठिकाणी निर्यात बंद करावं लागली मित्रांनो. एकदमच कांदा 4000 रुपयाच्या पुढे गेल्यानंतर कांदा 1500-2000 रुपयापर्यंत राहिला. काही शेतकऱ्याचं नुकसान झालं, मला मान्य आहे मित्रांनो ती गोष्ट, कोणी नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण कुणी काळजी करू नका, शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी राजेंद्र राऊत आणखीनही या ठिकाणी तुमच्यासाठी लढायला खंबीर आहे. मी फडणवीस साहेबांना सांगितलं आणि आज त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना सांगितलं, त्या ठिकाणी विनंती केली, पत्र दिलं. पणन खात्याकडनं फक्त अहवाल जायचा राहिलेला आहे मित्रांनो, तोही अहवाल जाईल. कांदा अनुदान 350 रुपये मिळालं होतं, त्या धर्तीवरती आपण शेतकरी बांधवांना कांद्याचं अनुदान देऊ. अजिबात काळजी करू नका तुम्ही, कुणी सुद्धा काळजी करू नका. कारण प्रत्येक शेतकऱ्याला 35,000 100 क्विंटलचे 200 क्विंटल पर्यंत अनुदान देणार आहे. जर 200 क्विंटल कांदा गेलेला असेल 70,000 रुपये मिळणार आहेत मित्रांनो. जर ही बोक्षगिरी करणारी बोलवच्चनवाली जर चुकून आली
तर विनाकारण आपल्या लेकरा बाळाचं नुकसान होईल. जर आपलं मत चुकीचं ठरलं, चुकीच्या ठिकाणी गेलं, तर आपल्या योजना अर्धवट पडतील. सगळेजण विचार करा. 96 साली योजना मंजूर झालेली आहे मित्रांनो. उपसा सिंचन योजना 24 वर्ष लागली एवढा मोठा निधी आणायला मित्रांनो. मग जर ही 24 वर्ष काम करू शकले नाहीत तर पुढे काय करणार आहेत? आज 4000 कोटी रुपये मी छाती ठोक म्हणे सांगतो, नरेंद्र मोदी साहेबाच्या माध्यमातनं, शिंदे साहेबाच्या माध्यमातनं, फडणवीस साहेबाच्या माध्यमातून आणले मित्रांनो. 1 कोटी रुपयाचा निधी या बार्शी तालुक्याला आणलाय का? या पट्ट्याने मला सांगावं, माझ्यावर चॅलेंज द्यावं. तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी कुठलाही निधी आणलेला नाही, काय नाही, फक्त बोलबच्चन करायचं आणि कुठंतरी आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपली मराठा समाजाची पोरं भडकवायची, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची मित्रांनो. हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकविलेलं नाही. आजही माझ्या मराठा समाजाच्या सगळ्या तरुणांना हात जोडून विनंती करतो मित्रांनो. आज मी सुद्धा मराठा महासंघाचा कार्यकर्ता होतो, अध्यक्ष होतो. आताच बाळासाहेब गव्हाणेंची थोडी तब्येत बिघडली म्हणून सर घरी गेले. त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं मित्रांनो. बिटू जाधव होते, आप्पा पवार होते, किरोजी गव्हाणे होते. ही सगळीजण मंडळी, जुनी जाणती मंडळी, कोरके सर होते. ह्यांच्याबरोबर मारुती काकडे होता आमचा, शंकर गरड होते. आणि या ठिकाणी काम करत असताना सातत्यानं आरक्षणावरती आम्ही भांडलो, मोर्चे काढले. अण्णासाहेब पाटलांच्या वेळेस सुद्धा बार्शीकरांनी फार मोठी साथ अण्णासाहेब पाटलांना दिली. त्यावेळेस माझं वय होतं 11. आणि अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं की जर आरक्षण नाही मिळालं तर मी माझ्या जीवाचं बरं वाट करीन. अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली मित्रांनो. ह्या सरकारमध्ये जे वेळेत ती सरकार होतं त्या सरकारमध्ये जी बोंबलणारी आहे ती ना आता बकबक करणारी सगळीजण तिथं होती. काय केलं नाही त्यांनी? का अण्णासाहेब पाटलांच्या बाबतीमध्ये काय ठोस पवित्रा घेतला नाही? परंतु आज 40 वर्षी धगधग धगधग करणारी धगधगता 58 मोर्चे निघाले. जरंगे पाटलासारखा एक खोतकरू तरुण पुढे आला, उपोषण केलं. त्यांनी उपोषण केलं मित्रांनो. शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, दादानी सगळ्या कलेक्टरला आदेश दिले आणि आदेश देऊन 1870 पासूनच्या नोंदी हुडकायला चालू केलं. आज बार्शीमध्ये सुद्धा 18,000 नोंदी सापडलेल्या आहेत. सगळ्यांना कुणबीचे दाखले मिळू लागलेले आहेत मित्रांनो. ज्यावेळेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाज बांधवांना त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही सुद्धा आरक्षण घ्या. काही मोठी मोठी लोक होती, 100-200 एकर जमिनी होत्या मित्रांनो त्या काळात. त्यांनी थोडा विरोध केला. काही जणांची काम करताना इंग्रज सरकारमध्ये कुणबी म्हणून नोंद लागली, काही जणांनी नोंदी लावल्या नाहीत मित्रांनो. त्यामध्ये आता ह्या सरकारचा काय दोष आहे? ज्यांच्या नोंदी होत्या त्यांना कुणबी दाखले मिळायला लागले, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांचा सुद्धा विचार सरकारनं केला. SB त्या ठिकाणी आरक्षण दिलं 10%. त्याचे दाखले सुद्धा आपण या ठिकाणी संत तुकाराम हॉलमध्ये 18,000 दाखले त्यावेळेस दिले. आताही आपल्या ऑफिसवर दाखले देण्याचं काम चालू आहे. आणि मला शिकवायला लागल्यात राजभाऊ राऊत मराठा समाजासाठी काय करते. अरे काय केलं पाहिजे? तुम्ही समाजाचं नेतृत्व करायला निघालेला कानू आणि तुमच्या एखाद्या टेंडरसाठी तुम्ही बुट उचलायला लागले तिकडं. हे कशाला मायासारख्याला शिकवता? काय केलं आणि काय नाही आमच्या जीवाला माहीत आहे आणि बार्शीकरांना माहीत. काम करत असताना आम्ही मराठा महासंघामध्ये, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही मार खाल्ला मित्रांनो. रिंगण करून मारलं जायचं, अंगाला गुळमे आले, परंतु आम्ही चळवळ कधी सोडली नाही. परंतु काही जणाला आता लय सुचा लागले. कधी ह्यांना मराठा महासंघ आणि मराठ्याचा कार्यकर्ता कधी सुचला नाही मित्रांनो. परंतु माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे, मी पाठीमागं पण सांगत आलोय की मराठा समाज हा थोरला भाऊ आहे मित्रांनो. मराठा समाज हा थोरला भाऊ आहे आणि मराठा समाजाने थोरल्या भावाची भूमिका पार पाडली पाहिजे. काय खेड्यामध्ये परिस्थिती आहे? मराठा समाजाची जर मुलं थांबली, मी पाठीमागं पण सांगितलं की OBC समाज बांधवाची मुलं पाठीमागनं निघून जातात, दलित समाजाची मुलं एका बाजून जातात. कशाचं लक्ष नाही? कशामुळे जातीवाद करायचा? छत्रपती शिवरायांनी आपल्याला हे शिकवलं का? आज महाराजांनी 18 पगड जातीचे बांधव बरोबर घेतले, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं मित्रांनो. आज पण बघा तुम्ही
महाराष्ट्रातलं उदाहरण असं अख्ख्या मुस्लिम समाजाने आपल्याला पाठिंबा दिलाय. कशामुळे दिलाय? आज बार्शीमध्ये एवढा पाठिंबा का मिळतो? धनगर समाजाने पाठिंबा दिला, वंजारी समाज बांधवांनी पाठिंबा दिला, माळी समाज बांधवांनी पाठिंबा दिला. सगळे समाज बांधव पाठिंबा का देतात? मी पण मराठा समाजाचा आहे. का एवढी 18 पगड जातीची माणसं जवळ एवढ्या प्रेमाने येतात मित्रांनो? काहीतरी त्याला कारण असेल ना. मग या ठिकाणी माझी सगळ्याला नम्रतेची हात जोडून विनंती आहे, कुठेही आरक्षणाच्या बाबतीमध्ये काय विषय असले आम्हाला सांगा. आता कालच जरंगे पाटील साहेब, राणा पाटलांनी त्यांचा सत्कार केला. ज्यावेळेस सगळा मोर्चा वाशीला गेला होता आणि त्यावेळेस राणा पाटलांनी आपल्या कमीत कमी 50 ते 60 हजार लोकांची त्या ठिकाणी राहण्याची, नाश्त्याची, जेवणाची मित्रांनो सोय केली होती. हा बोक्ष्या केवळ नुसता फोन करणारा हा कुठं गायब झाला होता? त्यावेळेस कुठे गेला होता सांगा ना. अरे ज्यांनी काम केलं, मगा रमेश अण्णांनी सांगितलं मला काय गोष्टी मला स्वतः केलेलं असतं भरपूर पण सांगता येत नाहीत. या ठिकाणी आदरणीय तुकाराम बापू शिंदे या चौकातच होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली या पोपळे हॉलमध्ये 1989 साली. मराठा मंदिर बांधायचं ठरलं. सगळे कसब्यातले मराठ्याची मंडळी तिथं एकत्र आली. 89 पासून तो विषय पेंडिंग होता. किती पैसे गेले माझे माहित आहे का? सांगू का? आता सांगू का? नको हिशोब करा मित्रांनो. व्यक्तिगत 40 लाख रुपये आतापर्यंत तिथं खर्च केलेत. मी सांगा 40 लाख. मराठा समाजाचाच विषय नाही, सगळ्या समाज बांधवाला सभागृह दिली. सगळे जेवढे आहेत तेवढे दिले का नाहीत? शिवाय खटिक समाज बांधवाचं दिलं का नाही? गिसाडी समाज बांधवाचं दिलं का नाही? तांबोळी समाज, बागवान समाज, अत्तार समाज, तिली समाज, माळी समाज, नावी समाज, कुठला समाज राहिला? पिंजारी समाज, मला सुद्धा माहित नाही, तुम्हाला माहित आहे एवढं मला सुद्धा आठवण. सगळ्या समाज बांधवाला दिली. मगाच मी सांगितलं की सगळ्या जाती धर्म आणि आणखीनही कुणी राहिलं असलं तर मला हक्कानं मागा. काही असल मी 100% देणार आहे. आज छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण बसवणार आहेत. आईल्या देवींचा पुतळा बसवणार आहेत मित्रांनो. महाराजांचा बसला त्या ठिकाणी पुतळा, आईल्या देवींचा बसवतोय, राणा महाप्रतापांचा बसवतोय, बसवेश्वरांचा बसवतोय, छत्रपती संभाजी महाराजांचा बसवतोय. मित्र सगळे पुतळे महात्मा ज्योतिराव फुलेंचा पुतळा बसवणार आहे मित्रांनो. या अगोदर शाहीर अमर शेखांचा पुतळा बसवला, अण्णासाहेब अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसवला मित्रांनो. सगळे पुतळे ह्या थोर पुरुषांचे बसवण्याचं काम या ठिकाणी केलं. सगळ्याला बरोबर घेऊन चलतोय मित्रांनो आपण. आणि या ठिकाणी विकास सोडून भावनिकतेच्या मुद्द्याला हात घातला जातोय. परंतु माझी पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे मित्रांनो, अजिबात भावनिकतेच्या ह्याला थारा देऊ नका. जर आपण एक चूक कराल तर आपल्या पायावरती एवढा मोठा धोंडा पडणार आहे. 10 वर्ष बार्शी मागे जाईल, 10 वर्ष. आणि जर आपला खासदार नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायला नसेल तर आपल्याला सुद्धा ताट मानेने त्या ठिकाणी जायची अडचण निर्माण होणार आहे मित्रांनो. त्यामुळं अर्चनाताई पाटील यांना आपण निवडून देणं गरजेचं आहे. 272 खासदार लागतात, 272 खासदार लागतात मित्रांनो पंतप्रधान व्हायला. नरेंद्र मोदी साहेबांजवळ 375 खासदाराचं बहुमत होते आता सर्वेमध्ये आपण बघतोय. परंतु या ठिकाणी आपला हक्काचा खासदार असणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही मला आमदार केलं म्हणून मी एवढं करू शकलो, त्याच पद्धतीनं ताईंना खासदार केलं अर्चनाताईला तरच आपण त्या ठिकाणी करू शकतो. नाहीतर 10 वर्ष बार्शी मागे राहील मित्रांनो. कुठलीही चूक करू नका. आणि माझी नम्रतेची विनंती आहे की तुम्हाला माहिती आहे की माझा स्वभाव स्वाभिमानी आणि अत्यंत जीवाभावानं कुठलीही ग्रामपंचायत आली काय कमी पडून दिलं का मित्रांनो? सांगा. इथं ग्रामीण भागातले काय कमी पडलं? सोसायटी आली, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सभापती, नगरसेवक, नगराध्यक्ष, जीवाचं रान केलं मित्रांनो. कधी मागं हटलो नाही, हटणार पण नाही. परंतु स्वाभिमानानं जीवन जगत असताना वरती जर आपल्याला जायचं असेल तर एवढं जर तुमच्यासाठी तळमळीनं काम करणारं नेतृत्व तुम्ही तयार केलेलं असेल तर त्याची मान कधी खाली घालून देऊ नका. एवढीच माझी हात जोडून विनंती आहे मित्रांनो. कारण या ठिकाणी जर आपल्याला चांगलं मताधिक्य मिळालं
तरच मला त्या ठिकाणी पण ताट मानेनं जाता येईल, नाहीतर मी कसं जाऊ सांगा बरं. जर आपण मायनस गेलो तर मी कशी मान राहणार आहे, माझी खाली राहील. मग तुम्हाला योग्य वाटेल का तुमच्या राजूभाऊची मान खाली राहिलेली? मग माझी तुम्हाला शपथ आहे मित्रांनो, अजिबात 3 दिवस राहिलेले आहेत 7 तारखेपर्यंत. जर माझी इज्जत जर सगळेजण करत असाल तर ताईला या ठिकाणी 20,000च्या पुढे मताधिक्य मिळालंच पाहिजे. तुम्हाला सांगतो, जीवाचं रान करा मित्रांनो, जीवाचं रान करा या ठिकाणी. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांना जे मत मिळणार आहे त्या अर्चनाताई पाटलाचं मत सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि जिकडे बारशी तिकडे सरशी पाहिजे. आणि माझी मान ताट मानानं मुंबईला राहिली पाहिजे मित्रांनो. ही खबरदारी घेण्याचं काम तुमचं आहे. मी नियोजन करू शकतो, पण पाठपोळी मत आणणारा कार्यकर्ता तुम्ही, निवडणुकीचे जिंकणारे शिल्पकार तुम्ही असताय, मी नाही. मी फक्त तुमचा कॅप्टन आहे मित्रांनो. तुम्ही मला कॅप्टन पद दिलंय, परंतु सगळी टीम जर चांगली खेळली तरच या ठिकाणी आपल्याला विजय मिळवता येतो, अन्यथा विजय मिळवता येत नाही. त्यामुळं सगळे टॉर्च करा, लाईटी दाखवा आणि मला सांगा भाऊ काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे. ही माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे मित्रांनो. माझ्या या ठिकाणी माझ्या पण इज्जतीचा प्रश्न आहे. माझ्या इज्जतीची काळजी घेणार का नाही ते सांगा मला. 100% मी बिंदास राहू. जय भवानी, जय भवानी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. आणि जी माणसं श्रीरामाला हनुमानाला कमी लागतात मित्रांनो, त्याची नीट काशी केल्याशिवाय गपची बसायचं नाही. एवढीच ह्या भगवान चरणी प्रार्थना करा आणि नीट भगवंताचं दर्शन घेऊन नीट आपापल्या गावाला जावा मित्रांनो. जीवाचं रान करा, पण अजिबात मागं हटू नका. जिथं हटल तिथं फटल. एवढंच काम करा. आणि सगळ्यात महत्व कांदा, सोयाबीन, आरक्षण ह्या सगळ्यापेक्षा महत्व मित्रांनो देशप्रेमाला. देशप्रेम. वंदे वंदे भारत माता की, भारत माता की, भारत माता की. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी टॉर्च वर करायचे. आपकी बार 400 पार, आपकी बार 400 पार. माननीय आमदार राजभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. माननीय आमदार राजभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. आपकी बार 400 पार.